चल, तर आता क्लास स्ट्रगल कार्ल मार्क्स सुरू केला, हिस्टॉरिकल मटेरियलिझम आणि मोड ऑफ प्रोडक्शन. आपले कॉन्सेप्ट 2 सेशनमध्ये क्लिअर आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की क्लास स्ट्रगल काय असतो म्हणून, ॲक्च्युली क्लास वर्ग संघर्ष आणि त्याच्याबद्दलच्या काय आयडिया आहेत. या आतापर्यंत जो सेशन झालं त्याचा रेफरन्स काय होता, कार्ल मार्क्सचं लक्षात घ्या. ओके, क्रिटिक टू पॉलिटिकल इकॉनॉमी काल बघितलं होतं आपण. थोडंसं कसं बुक्सचे नावं हे इंट्रोमध्ये कामी पडतात, कृपा करून त्याला मेन बॉडीमध्ये टाकण्याचं साहस करू नका आणि म्हणजे कन्क्लुजनमध्ये लिहिण्याचा मूर्खपणा करू नका. पुस्तक कसं इंट्रोमध्ये बरं वाटतं आणि त्याच्यामध्ये मग या पुस्तकात लिहिण्यापेक्षा कार्ल मार्क्स डॅश कम्युनिस्ट मॅनिफेस्टो संपलं, बाकी काय लिहिण्याची गरज नाही, त्याला पण माहिती आहे की पुस्तकाचं नाव आहे म्हणून. ठीक आहे. आणि आता क्लास स्ट्रगल जर म्हटलं आपण तर दॅट इज कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. ओके, हे पुस्तकाचं नाव आहे, रेफरन्स आहे, ज्या नोट्स होत्या आणि हे कार्ल मार्क्स एकट्याने लिहिलेलं आहे, फेडरिक एंजल पण याच्यामध्ये होता असं म्हणण्यात येतं. आपण कार्ल मार्क्स लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आपली चर्चा आता कोणी काय लिहिलं याच्यावर नाही आहे, तर क्लास स्ट्रगल समजून घेण्यावर असली पाहिजे. ठीक आहे. आता आपण बघितलं हिस्टॉरिकल मटेरियलिझम काय आहे, तर सक्सेसिव्ह मोड ऑफ प्रोडक्शन आहेत. ओके, सक्सेसिव्ह मोड ऑफ प्रोडक्शन चेंज झाले. आता मार्क्स काय म्हणतो याच्यामध्येच लक्षात घ्या, पॉईंट काय वेगवेगळे नाही आहे की जिथे पण बदल होतो काय होतो, एका मोड ऑफ प्रोडक्शनमधून दुसऱ्या मोड ऑफ प्रोडक्शनमध्ये, किंवा याला आपण काय म्हणू शकतो, क्वालिटेटिव्ह चेंज पण म्हणू शकतो डायलेक्टिकनुसार. ओके, त्यालाच तो क्रांती असं म्हणतो. काय म्हणतो, त्याला क्रांती असं म्हणतो. तो हा जो बदल होतो त्याला क्रांती असं म्हणतो. जे रिव्होल्ट असतात, रिव्होल्युशन ही ॲक्सिडेंट नाही आहे. तर रिव्होल्युशन काय, तर मोड ऑफ प्रोडक्शनमध्ये क्वांटिटेटिव्ह बदल होणे आहे. आणि हे कोण करतं मग, तर माणूस स्वतः घडून आणतो, व्यक्ती असतो त्याला रिस्पॉन्सिबल. आता फ्रेंच रिव्होल्युशन बघितलं ना तुम्ही, क्रांतीच होती. ओके, पण जर आपण त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह बदल शोधले, ओके, क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह बदल जर शोधले, फ्युडल सिस्टम होता तिथे. फ्युडल सिस्टममध्ये रेंट जास्त होतं, टॅक्सेस जास्त होते. त्याच्या विरुद्ध म्हणजे प्रत्येकाचे इश्यू वेगळे असतील आणि नवीन मोड ऑफ प्रोडक्शन उदयासाठी ॲक्च्युली येणार होता, कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शन. त्याला ॲक्च्युली वाट करून दिली त्या फ्रेंच राज्यक्रांतीने. ओके, असं बघितलं होतं आपण. तर हे भलेही वेगवेगळे कारणं असतील, पण मेन कारणं कुठले असतील, मटेरियलिस्टिक कंडिशन असेल. मटेरियलिस्टिक कंडिशन ह्या चेंज होत आहेत, त्याला वाट करून देणे. आणि प्रत्येकच मोड ऑफ प्रोडक्शनमध्ये काय असतं, काही कमतरता असतात, थिसिस. ओके, आणि त्याच्यामध्ये ज्या इंटरनल कॉन्ट्रॅडिक्शन आहे, म्हणजे कॉन्ट्रॅडिक्शन मध्ये कशाला म्हणतो मार्क्स लक्षात घ्या. कॉन्ट्रॅडिक्शन हा शब्द येतो नेहमी, कन्फ्लिक्ट शब्द येतो. ओके, सर नीडनुसार काम होत नाही, हे प्रॉफिटसाठी काम होतं, हे एक कॉन्ट्रॅडिक्शन आहे, कन्फ्लिक्ट आहे. काम कोण करतं, हॅव नॉट्स, पण फायदा कोणाला मिळतो, हॅव्सला फायदा मिळतो, हे कॉन्ट्रॅडिक्शन आहे. आणि हे जे फोर्सेस ऑफ प्रोडक्शन आहे ते तुमच्या गरजा पूर्ण करू शकत नाही आता, म्हणून फोर्सेस ऑफ प्रोडक्शन जुने आणि नवीन याच्यामध्ये पण काय आहे, कन्फ्लिक्ट आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे. हे सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅडिक्शन. आणि हे कॉन्ट्रॅडिक्शन जेव्हा वाढतं तेव्हा काय घडून येते, क्रांती घडून येते. आणि जो पण आतापर्यंत समाजाचा इतिहास आहे तो काय आहे बाबा, क्लास स्ट्रगल आहे, वर्ग संघर्ष आहे. तर जसं म्हणजे प्रिमिटिव्ह कम्युनिझम सोडून जे पण पुढे इतिहास आहे तर तो इतिहास कसा आहे, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे बाबा. काय म्हटलं इंग्लिशमध्ये बघा, हिस्ट्री ऑफ ऑल द हिदरटू म्हणजे आजपर्यंत एक्झिस्टिंग सोसायटी इज द हिस्ट्री ऑफ क्लास स्ट्रगल, किंवा हिस्ट्री इज नथिंग बट द क्लास स्ट्रगल असं म्हटलं त्यांनी. ओके, क्लास स्ट्रगल. आता क्लास स्ट्रगल म्हटलं तर सगळ्यात पहिले आपल्याला काय डिफाईन करावं लागेल, सर क्लास काय आहे. आपण थोडंसं स्ट्रगलवर बोललो, पण वर्ग काय आहे समजून घ्यावं लागेल मार्क्सच्या ॲक्च्युली कंटेक्स्टमध्ये. कारण हे सोडून पण आपल्याला क्लास हा शब्द माहीत असतो, पण मोस्टली आपण त्याला फक्त आर्थिक आधारावरच घेतो. काय करतो, फक्त आर्थिक आधारावर ठेवतो. मार्क्स काय म्हणतो, मार्क्सची डेफिनेशन काय आहे, अ सोशल ग्रुप, इंग्लिशवाले लिहून घ्या, मराठीत सांगतो मी. सोशल ग्रुप who shares same relationship with forces of production.
फोर्सेस ऑफ प्रोडक्शन. असा सामाजिक गट जे उत्पादनच्या शक्तीसोबत समान संबंध ठेवतात. इथे समान संबंध काय आहे, यांचे हॅवचे हे ओन करतात, हे ओन करत नाही, हे समान संबंध आहे, हॅव नॉट. म्हणून हा क्लास आहे, हा क्लास आहे, क्लास आहे. ओके, हा हायर क्लास आहे, लोअर आहे. सर मिडल असतो का? हो असतो. ओके, फक्त लक्षात घ्या मार्क्सचं म्हणणं काय आहे की मिडल क्लास असतो, पण त्याला कधी पण कॉन्शियसनेस जाणीव नाही होऊ शकत, कॉन्शियसनेस नाही होऊ शकत. ओके, म्हणून मिडल क्लासला तो इग्नोर करतो. मिडल क्लास असतो मार्क्स याच्यामध्ये, पण तो त्याला इग्नोर करतो. सिंपल. ठीक आहे. याला परिस्थितीबद्दल पूर्ण जाणीव असते हॅवला, त्याच्याकडे पहिल्यापासूनच कॉन्शियसनेस असणार आहे. वेअर ॲज इथे कॉन्शियसनेस नसेल, पण शोषण एवढं असेल, आणि तोच आहे ना म्हणजे उत्पादन करणारा, तर शोषण एवढं जायचं तर शोषणबद्दल त्याला जाणीव होईल, एक दिवस होऊ शकतं फ्युचरमध्ये. म्हणून तो याला पण क्लास म्हणतो, पण कधी, जेव्हा त्याला जाणीव होईल. अशा प्रकारे दोन क्लासेस असतात, म्हणतात ना दोन क्लासेस म्हणतात. याचा अर्थ मार्क्स म्हणतो दोन क्लासेस असतात, पण याचा अर्थ असा नाही आहे की समाजात दुसरे क्लासेस नसतात, असतात. मिडल पण असेल, पण मिडलला तो इग्नोर करतो, कारण त्याला कधी पण कॉन्शियसनेस भेटू शकत नाही. काय नाही भेटू शकत? कॉन्शियसनेस येऊ शकत नाही, म्हणून तो त्याला कम्प्लिटली इग्नोर करतो चर्चेमधून त्याच्या. ठीक आहे. मार्क्स काय म्हणतो मग याला? क्लास. असे सामाजिक गट जे उत्पादन शक्तींसोबत समान संबंध सामायिक करतात. ओके ओके, सिंपल आहे. डेफिनेशन खूप सिंपल आहे. म्हणून हॅव्ज आणि हॅव्ज नॉट असतात बाबा समाजामध्ये, आणि पहिलेपासून हे वर्ग आहेत. पहिलेपासून काय आहेत? हे वर्ग आहेतच. वर्ग प्रिमिटिव्ह कम्युनिझम मध्ये होते का? नव्हते. का? कारण उत्पादन संबंधाची आपली काय म्हणते, उत्पादनाची ज्या शक्ती होत्या, मीन्स ऑफ प्रोडक्शन, हे सर्वांकडे होते, म्हणून वर्ग नव्हता. पण जसं आपण सेटल झालो, काही लोकांनी काय मास्टर बनले, मालक बनले. ओके, म्हणून त्यांच्याकडे काय आलं आता? फोर्सेस ऑफ प्रोडक्शन आलं, आणि काही लोक त्याच्यावर काम करतात, ते हॅव नॉट्स आले, मालक गुलाम बनले. नंतर कुठला सिस्टम आला? फ्युडल सिस्टम आला. तिथे पण ॲक्च्युली फ्युडल लॉर्ड होते आणि खाली सर्फ होते, कुळ होते. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे काय असतात, नेहमी समाजामध्ये काय असतात? वर्ग असतात. मग पुढे चालून मशीन आली तर कॅपिटलिस्ट, लेबर. तर वर्ग नेहमीच होते बाबा समाजामध्ये. प्रिमिटिव्ह कम्युनिझममध्ये नव्हते. आणि हे कशाच्या आधारावर असतात? प्रायव्हेट प्रॉपर्टी, फोर्सेस ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी आले तर क्लास आले. ओके, त्याची ओनरशिप काही लोकांकडे असल्यामुळे वर्ग, आणि नसल्यामुळे मग वर्ग. आपोआपच काही लोकांकडे असेल तर काही लोकांकडे नसेल ना, तर दोन वर्ग निर्माण होऊन गेले. ठीक आहे. आता एवढं झालं. ठीक आहे. मग आता जसं फोर्सेस ऑफ प्रोडक्शनमध्ये बदल होतात, त्यांनी म्हटलं की याच्यामध्ये पण, वर्गामध्ये पण बदल होतो. पण दोन वर्ग नेहमीच असणार आहे, ओन करणारा आणि नसणारा. हॅव्ज हॅव्ज नॉट नेहमी असणार आहे. म्हणजे ते आपल्या नॉन हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत जी हिस्ट्री झाली आहे, आणि जे झालं असं त्यालाच हिस्ट्री म्हणतो ना आपण. ठीक आहे. तर वर्ग असतात. वर्ग झालं. आता काही लोक मग मार्क्सचं म्हणणं आहे की याच्या आधी जे ॲनालिसिस होतं वर्गाचं, इकॉनॉमिक्समध्येच होईल ना, तर त्यांनी इकॉनॉमिक घटक पकडलेला आहे. मार्क्स म्हणतो की नाही, तसं नसेल, फक्त आर्थिक आधारावर नसेल. कारण उत्पादन कसं आहे, हे सोशल ॲक्टिव्हिटी आहे. काय आहे? सोशल ॲक्टिव्हिटी आहे प्रायमरीली. ठीक आहे. येस, ॲक्टिव्हिटी कशी आहे, तर ही सोशल आहे. म्हणून हा जो असतो, हा सोशल ॲज वेल ॲज कल्चरल ॲस्पेक्ट असतो. कसे लोक एकामेकांस, तुम्हाला जर वर्ग अभ्यास करायचा आहे, तो काय म्हणतो, जर तुम्हाला वर्ग अभ्यास करायचा आहे तर यार हॅव्ज नॉट एकामेकांसोबत कॉपरेट पण करतात ना, त्याचा पण अभ्यास करा. मग तुम्ही फक्त वर्ग, एक वर्ग नाही, पूर्ण वर्ग, आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतील, शोषण असेल, आणि ते कसे एकामेकाला कॉपरेट करतात. ओके, हे पण अभ्यास करायला पाहिजे. आणि हे ज्या गोष्टी फॉलो करण्यात येतं, हॅव्ज एकामेकासोबत कॉपरेट करताय, सॉरी हॅव नॉट एकामेकासोबत कॉपरेट करताय, हॅव्ज त्यांना एक्सप्लॉइट करताय. आणि शेवटी काही काळासाठी ते हॅव्ज हॅव्ज नॉट पण काय करतायत, शेवटी काही काळासाठी युनिटी ठेवत आहे प्रोडक्शनसाठी. तर हे असं सिम्पली पॉसिबल नाही आहे इकॉनॉमिक कारणांसाठी. त्याच्यामध्ये काहीतरी कल्चरल पण ॲस्पेक्ट असला पाहिजे. काय असला पाहिजे? कल्चरल ॲस्पेक्ट. म्हणून वर्ग हे इकॉनॉमिक फक्त आर्थिक आधारावर अभ्यास होऊ शकत नाही, तर कल्चरल आणि सोशल ॲस्पेक्ट पण त्याचे असतातच. काय असतात?
असतातच. म्हणून वर्ग ही संकल्पना मार्क्सच्या याच्यामध्ये ही सोशल आणि कल्चरल आहे, आर्थिक तर असू शकते. पण याच्या आधीचं जे होतं याच्याबद्दलचं जे ॲनालिसिस होतं जसं इकॉनॉमिक्समध्ये, तर ते कसे असतात, फक्त आर्थिक आधारावर असतात. तर मार्क्स त्याला रिजेक्ट करतो. ठीक आहे, वर्ग बदलत आहे बघितलं तुम्ही, पण 2 वर्ग नेहमी असेल. ठीक आहे, आता जेव्हा वर्ग म्हणजे मीन्स ऑफ प्रोडक्शनमध्ये चेंज होतात, फोर्सेस ऑफ प्रोडक्शनमध्ये चेंज होतात, तर नवीन टप्पा येतो, नवीन मोड ऑफ प्रोडक्शन येतो, नवीन उत्पादन प्रणाली येतो. आणि तसे उत्पादन प्रणाली बदलत गेले. ओके, बदलत गेले. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हटलं आपण आता, इतिहास असं म्हटलं. त्यालाच इतिहास म्हटलं. तर एवढे 2 सेशन झाले, आता लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, लक्षात घ्या की आपण काय याच्या आधी पण काय म्हटलेलं आहे, उत्पादन कसं आहे ॲक्च्युली, हे फर्स्ट हिस्टॉरिक ॲक्ट आहे. काय आहे उत्पादन, फर्स्ट हिस्टॉरिक ॲक्ट आहे. बघितलं होतं, इन ऑर्डर टू सर्वाइव्ह वी मस्ट प्रोड्यूस अँड इन ऑर्डर टू प्रोड्यूस वी मस्ट एंटर इन टू रिलेशनशिप. म्हणजे उत्पादन हे सोशल ॲक्टिव्हिटी आहे, पहिला सोशल ॲक्ट आहे. इकॉनॉमिक तर असेल, सोशल आहे. आणि हिस्ट्रीची पण सुरुवात इथून होत आहे. हिस्ट्रीची सुरुवात कुठून झाली, उत्पादनापासून. आणि ते उत्पादन आपल्या गरजेसाठी होतं. जसं जसं आपल्या गरजा वाढत गेल्या किंवा आपल्याला वाटलं, तर ॲक्च्युली काय झालं, मोड ऑफ प्रोडक्शन पण चेंज झाले आणि इतिहास बनत गेला. इतिहास बनत गेला. पण कशातून, क्लास स्ट्रगल थ्रू. कुठला हॅव्ज नॉट आणि हॅव्ज. ओके, असा क्लास स्ट्रगल होता. मुद्दा समजत आहे का मी काय म्हणताय. ओके, काय म्हटलं बघा, हिस्ट्री ऑफ ऑल हिथरटू एक्झिस्टिंग सोसायटी इज नथिंग बट द हिस्ट्री ऑफ क्लास स्ट्रगल. क्लास स्ट्रगल कशासाठी, शोषणाविरुद्ध. क्लास स्ट्रगल कशासाठी, नवीन ज्या आपल्या ॲक्च्युली ज्या नवीन मोठ्या झालेल्या गरजा आहेत त्यांना सॅटिस्फाय करणे. म्हणून फोर्सेस ऑफ प्रोडक्शन नवीन आले. ओके, तर अशा थ्रू क्लास स्ट्रगल थ्रूच मोड ऑफ प्रोडक्शन बदलत गेले. आणि मोड ऑफ प्रोडक्शन नंबर ऑफ मोड ऑफ प्रोडक्शन आले. ओके, 4 टोटल याच्या आधीचे कॅपिटलिझम पकडून. तर ॲक्च्युली त्यालाच आपण हिस्ट्री म्हणतो. म्हणून हिस्ट्री काय आहे, तर क्लास स्ट्रगल आहे. आतापर्यंत मानवी समाजाचा इतिहास काय आहे, वर्ग संघर्ष आहे. मराठीमध्ये म्हटलं तर कशाचा इतिहास आहे, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. कसं ते समजलं का मी काय म्हटलं, तर पहिले मला सांगा कसा, की क्लास डिफाईन केला आपण आणि तो इकॉनॉमिक सोडून सोशल आहे. आणि इव्हन आपण म्हणू शकतो की बाबा तो कल्चरल, पण त्याच्या कल्चरशिवाय ते प्रोडक्शन पॉसिबल नाही. उत्पादन सुरू झालं म्हणून इतिहास सुरू झाला, कारण समाज सुरू झाला. मग पण तिथेच थांबलं का, फक्त उत्पादन नाही, उत्पादनावर जे आहे नैसर्गिक गोष्टीवर आपण जास्त प्रक्रिया करायला लागलो, क्रिया करायला लागलो. म्हणून आपलं उत्पादनापासून आपल्या गरजा वाढल्या. आपण पुन्हा उत्पादनाचं पद्धत बदलवून टाकली. मोड ऑफ प्रोडक्शन आले, हिस्ट्री निर्माण झाली. ओके, आणि जे आहे हिस्ट्री निर्माण होण्यामागे काय कारण आहे इथे, तर क्लास स्ट्रगल आहे. क्लासेस ह्या कन्फ्लिक्टमध्ये येतात, नवीन मोड ऑफ प्रोडक्शन. आणि नवीन मोड ऑफ प्रोडक्शन, नवनवीन मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे इतिहास आहे. आणि त्याचा ॲक्च्युली बेसिक काय आहे हे, तर क्लास स्ट्रगल आहे. फोर्सेस ऑफ प्रोडक्शन, रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन ॲक्ट ॲज अ मोटर ऑफ हिस्ट्री असं बघितलं होतं. तर याला आपण क्लास स्ट्रगल असं म्हणू शकतो. ठीक आहे, आता काय झालं, मार्क्सचं काय म्हणणं होतं की याच्या आधी काय झालं होतं, या आधी पण आपण काय म्हटलं की काहीतरी मोड ऑफ प्रोडक्शन होते. काय होते, काही मोड ऑफ प्रोडक्शन होते. आता शॉर्टमध्ये आता याच्यावर चर्चा नाही करू शकत. सर प्रिमेटिव्ह कम्युनिझम होता. आपण याला थोडंसं आता साम्यवाद, आदिम साम्यवाद होता. ओके, इथे काहीच नाही, पण आपण म्हणजे हंटर गॅदरर होतो हे आपण पॉईंट घेतला, आता याच्यात काहीच नाही. ओके, सेटल झालो. काय निर्माण झालं आता इथे, ॲक्च्युली प्राचीन उत्पादन पद्धती आली. ओके, आता इथे हॅव्ज नॉट होते. कोण कोण, गुलाम मालक. ठीक आहे, गुलाम मालक. आता गुलाम मालकामध्ये काय असेल, कन्फ्लिक्ट असेल. ठीक आहे, आणि नवीन याच्या कन्फ्लिक्टमुळे काय होणार, गुलामांचा रिवोल्ट होणार, क्लास स्ट्रगल. ठीक आहे, म्हणून ॲक्च्युली नवीन व्यवस्था निर्माण होईल. आपण त्याला काय म्हटलं, सामंतशाही. बरोबर आहे. मग सामंतशाहीमध्ये पण तुमच्या गरजा पूर्ण होणार नाही, इथे पण हॅव्ज नॉट आले. मग याच्यामध्ये पुन्हा काय होईल, कन्फ्लिक्ट होईल. आणि कन्फ्लिक्ट रिझॉल्युशनसाठी क्लास स्ट्रगल असेल, नवीन वर्ग निर्माण येतील, नवीन मोड ऑफ प्रोडक्शन असेल. कुठला आला आता हा, कॅपिटलिझम, भांडवलशाही अस्तित्वामध्ये आली. ठीक आहे,
याच्यामध्ये जे इंटरनल कॉन्ट्रॅडिक्शन होते, तुमच्या गरजा कंप्लीट न होणं, गरजेपेक्षा जास्त उत्पादन, जे शोषणाचं प्रतीक आहे, सरप्लस असणं, त्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी काय केलं आपण, नवीन सिस्टम आणला. ठीक आहे, ओके. इंटरनल कॉन्ट्रॅडिक्शनमुळे. पण आता त्याचं काय म्हणणं आहे मार्क्सचं, भांडवलशाहीनंतर ओके आता नवीन असा सिस्टम उदयास येणार नाही. भांडवलशाहीनंतर असा नवीन कुठला सिस्टम उदयाला येणार नाही. तर भांडवलशाहीच्या इंटरनल कॉन्ट्रॅडिक्शनमुळे एक नवीन प्रकारचा समाज उदयास येऊ शकतो. ओके, पण इथे काय होणार आहे, आता कामगारांची क्रांती होणार आहे. काय होणार आहे, कामगारांची क्रांती. शोषण आहे, इथे शोषण होतं, इथे शोषण होतं. ओके, म्हणून हे आलं. हे इथे शोषण आहे, इंटरनल कॉन्ट्रॅडिक्शन आहे म्हणून हे आहे. इथे इंटरनल कॉन्ट्रॅडिक्शन, शोषण आहे म्हणून हे आहे. आता इथे इंटरनल कॉन्ट्रॅडिक्शन आहे, मग आता नवीन मोड ऑफ प्रोडक्शन येईल का, असाच नाही. येईल नवीन, पण असा येणार नाही, शोषण नसेल. ओके, इथे क्रांती होणार आहे. त्याचं काय म्हणणं आहे की याच्यानंतर कामगारांची क्रांती होईल. ओके, आणि त्याच्यामुळे एक नवीन प्रकारचा समाज राहील. पण ती क्रांती कशी आहे, त्याचं स्वरूप कसं असेल, हे आपल्याला आता आज बघायचं आहे. क्लास स्ट्रगलच्या या टप्प्यातला भाग आहे. क्लास स्ट्रगल सर इथेच सुरू होऊन जातं, हे लक्षात घ्या. ओके, पण मेन जो आपला पॉईंट इथे अभ्यासाचा आहे तो इथे होईल. क्लास स्ट्रगल का होतं हे लक्षात आलं का, क्लास का आहे, डेफिनेशन बघा. उद्या क्लास स्ट्रगलवर प्रश्न आला, सिम्पली एक स्टेटमेंट टाकायचं आहे. आतापर्यंत मानवी समाजाचा इतिहास कसा आहे, तर वर्गसंघर्ष आहे. अजून काही डिमांड असेल तर क्लासची डेफिनेशन सांगून द्या. उत्पादनाच्या शक्तीसोबत समान संबंध ठेवणारे सामाजिक गट, विषय संपला. पुस्तकाचं नाव देऊ शकता, बाधित कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, संपलं. एकच लाईन आहे. ठीक आहे, पण आता मार्क्स काय म्हणतो की आता याच्यानंतर क्रांती होणार आहे कामगारांची. हे एंड झाले तर हे पण एंड व्हायला पाहिजे ना. कामगारांची काय होईल, क्रांती होईल. पण आतापर्यंत क्रांती झाली का, नाही. काही ठिकाणी दिसून आलं, असं नाही आहे. मार्क्सच्या म्हणण्यानुसार रशियामध्ये पण रिव्होल्युशन झालंच ना, पण आज रशिया जे कम्युनिझमकडे जायला पाहिजे तसं गेलंच नाही. चायनामध्ये तर वेगळ्याच प्रकारचा सिस्टम आहे. तो आता काय आहे बाबा, कॅपिटलिझम आहे की कम्युनिझम आहे की काय समजतच नाही. ठीक आहे, तर तशा प्रकार तर नाही झालं. पण ॲक्च्युली ही म्हणजे स्टेप्स काय असतील वर्गसंघर्षाच्या, हे आपल्याला बघायचे आहे भांडवलशाहीमध्ये. ठीक आहे, आता भांडवलशाही आपण काय म्हटलं, भांडवलशाही आहे. भांडवलशाही सिस्टम मला सांगा, याचं आपल्याला मोड ऑफ प्रोडक्शन जे बघितलं होतं ते कसं ॲनालिसिस करता येईल भांडवलशाहीचं. फक्त भांडवल समजा मोड ऑफ प्रोडक्शन म्हटलं तर काय काय येतं, बरोबर आहे. येस, पहिले मीन्स ऑफ प्रोडक्शन काय आहे, यंत्र आहे, अजून कॅपिटल आहे, भांडवल आहे, जमीन आहे. ओके, एक काहीतरी म्हणजे पूर्ण नाही लिहायचे आहे, पण काहीतरी. हे काय आहेत सगळे, हे मीन्स ऑफ प्रोडक्शन आहे. बरोबर आहे. याच्यावर कशाचं कार्य असेल मग, आता लेबर, श्रम असेल. ओके, स्किल असतील, अजून काय असतील, नॉलेज असेल, एक्सपिरियन्स असेल, अजून एज्युकेशन पण असेल. यांनी काम केलं. ओके, तर हा आता बनला आमचा फोर्सेस ऑफ प्रोडक्शन. आणि याच्यामध्ये जर आता हॅव्ज नॉट आहे. ओके, फोर्सेस ऑफ प्रोडक्शन ओन करणारे आता कोण झाले इथे, भांडवलदार वर्ग. आणि याच्यावर काम करणारे कोण, तर कामगार, मजूर. बरोबर आहे ना. आणि याला मी टोटली काय म्हणेल आता, कॅपिटलिझम ॲज अ मोड ऑफ प्रोडक्शन. बरोबर आहे. येस, प्रॉब्लेम काय काय आहे इथे, येस, काय होतं की हा वर्ग याचं शोषण करत आहे. गरजेपेक्षा जास्त काम आहे, कामाचे तास जास्त आहे, किंवा आता हे सुरुवातीचे आहे बरं. आता पोस्ट कॅपिटल, आता ह्या सोसायटीला सहसा पोस्ट कॅपिटलिस्ट म्हणतात. म्हणजे जे जुने मॅन्युफॅक्चरिंग बेस्ड होतं ते सोडून आता सर्व्हिस बेस्ड झालेलं आहे. आता त्याच्या पण पुढे जाईल. पण हे जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या वेळेचे जे ऑब्झर्वेशन आहे, कामाचे तास जास्त असणे, वेजेस कमी असणे. काय असणे, वेजेस कमी असणे, हे शोषण आहे बाबा. ठीक आहे. आणि वर्करला कशात ठेवण्यात येतं, भ्रामक चेतनेत ठेवण्यात येतं. ठीक आहे, तर हे झालं. आता म्हणजे कसं आहे, इथे शोषण आहे, एक्सप्लॉयटेशन आहे असं आपण म्हणू शकतो. काय आहे, एक्सप्लॉयटेशन आहे या सिस्टममध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. शोषणाचं स्वरूप माहित आहे. ठीक आहे, आणि शोषण असेल तर त्याला रिॲक्शन काय असली पाहिजे, नेहमीप्रमाणे रिव्होल्युशन असली पाहिजे. याच्या आधी पण झालेलं आहे बाबा. ओके,
आता मुद्दा काय आहे की कामगार हा क्रांती का नाही करत? काय काय धर्म एक पूर्णच रिझन असतील ना. त्याला काय म्हणतो आपण? येस, आपण म्हणतो त्याला फॉल्स कॉन्शियसनेस. हा शब्द घेतला ना आपण, भ्रामक चेतना. रिव्हॉल्युशन का करत नाही? शोषण आहे ना, मग तुम्ही ते बदलवून टाकलं पाहिजे. येस, पण बदलवून का टाकत नाही? क्रांती का होत नाही? बदल का होत नाही? कारण कामगारांना एका भ्रामक चेतनेत ठेवलं जातं, फॉल्स कॉन्शियसनेसमध्ये ठेवलं जातं, रुलिंग क्लास आयडियोलॉजीद्वारे. काय रुलिंग क्लास आयडियोलॉजी? आत्ताच लास्ट सेशन झालेलं आहे आपलं. रुलिंग क्लास आयडियोलॉजी म्हणजे अशा संकल्पना आणि मूल्य होत, अशा आयडियाज आणि व्हॅल्यूज होत, ज्यामुळे काय केलं जातं? शासक चेहराचा म्हणजे भांडवलदार वर्गाचा जो इव्हिल फेस आहे तो लपवण्याचा प्रयत्न केला जातो. रुलिंग क्लास आयडियोलॉजी, ज्यामुळे जे इव्हिल फेस आहे, येस, जो शोषक स्वरूप आहे ते लपून जातं. पण उलट काय होतं माहिती आहे की लोकांना म्हणजे जे कामगार वर्ग आहे त्यांना वाटतं की हा सिस्टम कसा आहे, व्यवस्था कशी आहे, न्याय आहे, न्यायसंगत आहे, रॅशनल आहे, तार्किक आहे. बाबा हेच असंच असतं. मी गरीब आहे, धर्म काय सांगतो? देवानी बनवलं. राज्य काय म्हणतो? तू लेझी आहे, तुझ्याकडे स्किल नाही. अनएम्प्लॉयमेंटचं कारण काय सांगितलं? गरिबीचं कारण काय आहे? तर बाबा धर्माने एक कारण सांगितलं, देवानी तसं बनवलेलं आहे. राज्याने काय म्हटलं? स्किल नाही आहे. एज्युकेशन व्यवस्था म्हणते अभ्यास कमी केला. ओके, येस. अरे बाबा, एखाद्याला चल नोकरी लागली असेल, पण एक माणूस कसं काय 1% लोक कसं 49% ॲक्च्युली प्रॉपर्टी होल्ड करू शकतं, हे एक्सप्लेनेशन नाही देता येईल मला कोणी तिथे. त्याला ज्या लोकांना वाटतं न्याय आहे त्या लोकांची संख्या जास्त असते, म्हणून क्रांतीकडे कधी पण ॲक्च्युली काय होतं, गोष्टी जात नाही. पण शोषणामुळे क्रांती व्हायला पाहिजे. मार्क्स आणखीन काय सांगतो मग याच्यामध्ये की फक्त म्हणजे एक्सप्लॉयटेशननी नाही, पण काही गोष्टी अशा असतील म्हणजे कॅपिटलिस्ट सिस्टमच्या वूममधून म्हणजे गर्भामधूनच काही गोष्टी अशा असतात, क्वालिटेटिव्ह बदल होतील. काय होतील? क्वालिटेटिव्ह बदल होतील आणि नवीन प्रकारची समाजव्यवस्था अस्तित्वाला येईल. त्याच्यामध्ये जे इंटरनल कॉन्ट्रडिक्शन आहे. तर कॅपिटलिझममुळे काही समाजात बदल होतील. काय होतील? बदल होतील. आणि त्याच्यामुळे काय होणार? ही जी प्रोसेस आहे रिव्हॉल्युशनची, जी जवळ येईल. डिले का होत आहे रिव्हॉल्युशनमुळे? रिव्हॉल्युशनमध्ये डिले का होत आहे? तर भ्रामक चेतनेमुळे. व्हॅल्यूज कुठल्या आहे भांडवलशाहीमध्ये? फ्रीडम, इक्वॅलिटी बघितलं ना आपण. ओके, सगळे एक्झाम्पल झालेलं आहे बेस सुपरस्ट्रक्चरमध्ये. म्हणजे सगळं. आणि हे कोण फॉल्स कॉन्शियसनेस क्रिएट करत आहे? भांडवलदार वर्ग थ्रू सुपरस्ट्रक्चर, सामाजिक अधिसंरचनेमधून. धर्म, मूल्य, राज्य, शिक्षण व्यवस्था, कुटुंब, माध्यम, हे बघितलं आहे आपण. ओके, लास्ट सेशनला. मग भ्रामक चेतनेमुळे रिव्हॉल्युशन काय होत आहे? डिले होत आहे, क्रांतीमध्ये उशीर होत आहे. पण कॅपिटलिझमच्या काही क्वांटिटेटिव्ह बदलामुळे, कशामुळे? क्वांटिटेटिव्ह बदलामुळे काय होईल? ही प्रोसेस थोडीशी हास्ट होऊ शकते. आणखी काय होऊ शकतं की शीघ्र होऊन जाईल. ते काय बदल आहेत बघा. ओके, तर कशाचा वापर केला जातो मित्रांनो? लक्षात घ्या. मशीन्सचा वापर केला जातो का कॅपिटलिझममध्ये जास्त? हो. मग आपण त्याला म्हणू मेकॅनायझेशन. म्हणजे काय होतं? यांत्रिकीकरण. याच्यामुळे काय बदल होतो माहित आहे का? लक्षात घ्या. मुद्दा काय सांगतो कार्ल मार्क्स? ओके, मुद्दा काय सांगत आहे कार्ल मार्क्स? मेकॅनायझेशन जेव्हा होतं तेव्हा लेबरवर काय इम्पॅक्ट होतो? येस, एकतर पहिली गोष्ट कमी लेबरची गरज असेल. काय असेल? कमी लेबरची गरज असेल तुम्हाला. पहिले जे 10 लोक जे काम करायचं, एक मशीन 10 लोकांचं 100 लोकांचं काम करू शकते. ठीक आहे. प्लस काय होतं? ऑब्लिटरेशन इन स्किल होतं. सांगतो मराठीमध्ये, सांगा. ऑब्लिटरेशन इन स्किल. मराठीत करस्पॉन्डिंग शब्द नाही आहे, पण कौशल्याची कमी गरज भासते. आता बघा, आतापर्यंत लेबर ना डिवायडेड होता. काय होता? लेबर डिवायडेड होता. कसे लेबर होते सर? स्किल्ड, सेमी स्किल्ड. ओके,
आणि आपण म्हणू अनस्किल्ड. बरोबर आहे. ज्यांच्याकडे स्किल आहेत, काही अर्धकौशल्य म्हणतात त्याला, ॲक्च्युली अर्धकुशल. ओके, कुशल अर्धकुशल आहे. आणि काही लोकांकडे कौशल्य नाहीच ॲक्च्युली, अकुशल. ठीक आहे, बरोबर आहे. येस. आता तुम्ही लक्षात घ्या की सहसा काय असतं माहिती आहे का, हे स्वतःमध्येच भांडत असतात. मी काय आहे तर स्किल्ड लेबर आहे, जास्त पैसे मिळतो मला. ॲक्च्युली सिस्टमबद्दल चर्चा नाही करत हे लोक आपलं भांडवलदार वर्ग हा शोषण करता याच्यावर बोलत नाही. हे काय करतात, एकामेकांमध्येच गुंतलेले असतात. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की एक इथे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, असं एक डिवाइड आहे ॲक्च्युली लेबरमध्ये डिवाइड आहे. स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड, अजून पण हायली स्किल्ड असू शकतात. ठीक आहे. पण जेव्हा मशीन असते, काय असते, मशीन असते, तर कौशल्याची गरज नसते. कौशल्याची गरज खूप कमी असेल. तुम्ही जर एक ॲक्च्युली लेदर वर्क करता, म्हणजे शू बनवत आहे, किती कठीण काम होतं ते विदाऊट मशीन. विचार करा ना. लेदर कुठून तरी घ्यावं लागेल, कोणाला तरी सांगावं लागेल, तो शिकार करेल, मग ते लेदर तुम्हाला तो देईल. एका माणसाला कदाचित एक देईल, मग ते विकत घ्या, मग ॲक्च्युली त्याला वाळवा, मग नाही कधी ते वाळून पण मिळेल, नंतर ॲक्च्युली त्याला शेप द्या, नंतर शू बनवा. स्किल पाहिजे खूप जास्त. इथे काय करताय, फक्त लेदर ना असं त्या मशीनमध्ये टाकायचं आहे, ते सगळी प्रोसेस करून देईल तुम्हाला. म्हणजे कौशल्याची गरज राहणार नाही. म्हणून यांत्रिकीकरणामुळे काय होतं की हा जो फरक आहे तो कमी होऊन जातो, कौशल्याची गरज कमी होऊन जाते. म्हणून हे सगळे जे ॲक्च्युली आहे आता लेबर हे सारखेच होऊन जातील. म्हणून काय होणार, याच्यामध्ये होमोजेनायझेशन होईल. काय होईल, एकत्रीकरण होईल. काय होईल, एकत्रीकरण होईल यांचं. आतापर्यंत तो डिवायडेड होता, स्किल्ड, सेमी स्किल्ड मध्ये, अनस्किल्ड मध्ये. पण आता काय झालं, सगळेजण एकाच लाईनवर आले. 3 ग्रुप होते ना. युनिटी गरजेचं आहे रिव्हॉल्युशनसाठी, पण इथे आता मी असं नाही म्हणतो की युनिटीच झाली, पण ॲक्च्युली हे लोक आता काय करतील, होमोजेनाइज होतील, एकत्रीकरण होईल यांचं. मुद्दा समजत आहे. ओके. काय म्हटलं मी की एक्सप्लॉयटेशनमुळे क्रांती व्हायला पाहिजे, पण डिले कशामुळे झाला, भ्रामक चेतनेमुळे, फॉल्स कॉन्शियसनेसमुळे. ओके, रूलिंग क्लास आयडिओलॉजीमुळे, पण शासक वर्गाची विचारधारा. पण आता मुद्दा काय आहे की तरी कॅपिटलिझममध्ये असे काही सीड्स आहेत, ओके, की ते त्याचं डिस्ट्रक्शन घडवून आणण्यासाठी मदत करतील. कुठले, एक आहे सर मेकॅनायझेशन. मेकॅनायझेशन होत आहे कॅपिटलिझमचं फीचर आहे, लेबर नाही करताय. स्वतः कोण करत आहे, हॅव्स करताय, कॅपिटलिस्ट आहे, मेकॅनायझेशन करताय. पण मेकॅनायझेशनमुळे लेबरवर काय इम्पॅक्ट झाला, त्यांचं एकत्रीकरण झालं. आधी तो स्किल्ड, सेमी स्किल्ड असा होता, पण आता सगळे कसे असणार, एकाच लाईनवर आहेत मेकॅनायझेशनमुळे. ओके, कॅपिटलिझमच्या फीचरमुळे कॅपिटलिझमचं डिस्ट्रक्शन, असा पॉईंट आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कॅपिटलिझमच्या फीचरमुळे कॅपिटलिझमचंच नुकसान होणार आहे, डाऊनफॉल होईल, असं मार्क्स सांगत आहे. आणि मी तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगतो, असा विषय निघाला म्हणून लक्षात घ्या की तुमचा पण उद्या कधी डाऊनफॉल झाला, मेन कारण काय असणार आहे, तुम्ही स्वतः असणार आहे. फक्त आपण दुसऱ्याला दोष देणार आहोत, पण आपल्यामध्ये जे इंटरनल कॉन्ट्रॅडिक्शन असतं, कमतरता असते, त्याच्यामुळेच आपला डाऊनफॉल होतो. आपण त्याच्यावर वर्क करत नाही म्हणून. पण ही एक पद्धत आहे, मग याला दे दोष, त्याला दे, वडिलांना दे, फॅमिलीला दे, नातेवाईकांना दोष दे, मग गव्हर्नमेंटला दोष दे, सिस्टमला दोष दे, चालू राहतं. पण आपला डाऊनफॉल आपल्यामुळेच होत असतो. इथे पण मार्क्स तेच सांगत आहे, कॅपिटलिझमचा डाऊनफॉल कॅपिटलिझमच्याच फीचरमुळे होणार आहे, अपार्ट फ्रॉम वर्कर. ओके, ते बदलेल कसं. आता हे झालं, एक मुद्दा झाला. होमोजेनायझेशन कसं झालं, मेकॅनायझेशनमुळे होमोजेनायझेशन झालं. आतापर्यंत डिवायडेड जो लेबर होता तो होमोजेनाइज झाला. ठीक आहे, एक. दुसरी गोष्ट काय आहे की एक्सप्लॉयटेशन जास्त असल्यामुळे काय होत आहे, शोषण जास्त आहे. ओके, सरप्लस कसा वाढवला जातो, जास्त प्रॉफिट मेकिंगमुळे. पुन्हा शोषण वाढतील, काय करतील ते, ओके, वेजेस कमी करतील. काय करतील, वेजेस कमी करतील, वेज कमी करतील. तुम्हाला जे मिळकत मिळत आहे ते कमी करतील, कामाचे तास वाढवतील. ओके, अशा थ्रू जास्तीत जास्त प्रॉफिट मेकिंगसाठी जास्तीत जास्त शोषण होईल आणि तुमच्या मिळकती कमी होत जातील. म्हणून हे जे लोक आहेत ते आता कसे होतील, दरिद्री होतील. तर समाजामध्ये काय वाढेल, दारिद्र्यीकरण वाढेल. याला इंग्लिशमध्ये पॉपरायझेशन असं म्हणतात. काय म्हणतात,
पॉपरायझेशन. इंग्लिशमध्ये ते पॉवर्टी म्हणजे पुअर हा एक शब्द नाही बरं, त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. पुअर, डेस्टिट्यूड, पॉपर. गरीब आणि दरिद्री याच्यात फरक असतो का? कसा? यस, तर अशी स्टेज येईल लोकांकडे. आतापर्यंत शोषण होतं पण जेवायला तर अन्न मिळालं, जेवायला अन्न पण नाही, मग क्रांतीकडे नाही जाईल का माणूस? जाण्याची शक्यता आहे सर जास्त. ओके ओके, नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कधी इंटरनल सिक्युरिटी पण वाचाल ना, तर सहसा पॉपरायझेशन म्हणा म्हणजे पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट हे ब्रीडिंग ग्राउंड असतात क्रांतीसाठी. म्हणजे त्या इंटरनल सिक्युरिटीचे जे इश्यू आहेत, इन्सर्जन्सी म्हणतो आपण, मिलिटन्सी, त्यासाठी हा पॉईंट सगळीकडे म्हणजे अप्लिकेबल असतो. काय झाले आता? लोक पॉपराईज झाले, वेजेस कमी, अनएम्प्लॉयमेंट रेट पण खूप आहे. कधी कधी तर तुमच्याकडे कामच नाही आहे. काय नाही आहे? तुमच्याकडे कामच नाही आहे. ओके, अशी पण परिस्थिती येऊ शकते. लोक पॉपराईज होत आहेत. ठीक आहे. तिसरी गोष्ट, ओके, याच्यामुळे काय होईल आता मुद्दा लक्षात घ्या. समाजामध्ये काय आहेत लक्षात घ्या. समाजामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक होते आपण बघितले होते याच्या आधी. तर समाजामध्ये काही लोक काय असतात? आहेरे वर्ग असतो. पण तो कसा असतो? मायनॉरिटी असतो, खूपच कमी असतो तो. आहेरे जो हॅव्स वर्ग आहे तो खूपच कमी असतो. बहुसंख्य वर्ग कुठे आहे? हा मध्यम आहे. ओके, आणि काही वर्ग कसा आहे मग? हा नाहीरे आहे. बुर्जुआ, प्रोलेटरिएट शब्द ऐकला होता? बुर्जुआ आणि प्रोलेटरिएट. बुर्जुआ कोणाला म्हणतात? आहेरे वर्गाला. प्रोलेटरिएट कामगार वर्ग आहे. ठीक आहे, भांडवलदार वर्गाला आणि याला. ओके, आता मार्क्सचं काय म्हणणं आहे की हे जे दरिद्रीकरण फक्त इथलं नाही होणार आहे, इथे पण होईल ना लोकांचं दरिद्रीकरण, मध्यम वर्गाचं. ओके, म्हणून मध्यम वर्ग जर पॉपराईज झाला, आणि इवन इथे काही पेटी बुर्जुआ पण आहेत, म्हणजे छोटे मोठे बिझनेस करणारे लोक आहेत. ओके, कोणाचं दुकान आहे, फॅक्टरी नाही आहे पण दुकान आहे. ओके, पण आता जास्तीत जास्त पॉवरफुल कोण होत आहे? आहेरे वर्ग आहे. वॉलमार्ट जर आला, डीमार्ट जास्त झाले, ओके, तर आपोआपच जो आपल्या गल्लीतलं दुकान आहे तो काय करेल? तो कामाला जाईल ना कुठेतरी, बरोबर आहे ना? येस, म्हणून हा जो मध्यम आहे ऍक्च्युली वर्ग इथे, त्यातले समजा पेटी बुर्जुआ जरी असतील, म्हणजे छोटे भांडवलदार, छोटे दुकानदार, हे कशामध्ये सिंक होतील? नाहीरे वर्गामध्ये जातील. कारण इथे प्रॉफिट वाढत आहे, पॉवर वाढत आहे, सत्ता वाढवत आहे, पैसा पण वाढत आहे. म्हणून ते छोटे मोठे जे बिझनेसमॅन असतात त्याला डिस्ट्रॉय करून टाकतील. ओके, आणि आपोआपच हा जो मिडल क्लास आहे इट विल सिंक इनटू प्रोलेटरिएट. नाहीरे वर्गामध्ये त्याचं कन्व्हर्शन आहे. दुकान होतं बाबा कोणाचं? आता तर बाबा इथे कोणतरी वडापाव विकत होतं, ठीक आहे, पण आता एक वडापावची चेन सुरू झालेली आहे. सगळे लोक वडापाव खायला तिथे जातात. त्यांनी सुरुवातीला क्वालिटी पण दिली, प्रॉफिट म्हणजे त्यांनी प्रॉफिट नाही घेतलं, किंमत कमी ठेवली. तर इथले जे 4-5 वडापाववाले आहे सगळे, ओके, ते आता त्याच्याकडे काम करायला जातील, समजून घ्या, किंवा दुसरं काम करतील, पण ते कामगार बनतील. सिंकिंग ऑफ धिस क्लास, मिडल क्लास, पेटी बुर्जुआज, छोटे दुकानदार म्हणतात, छोटे धंदेवाईक म्हणतात ॲक्च्युली. ओके, तसं बघितलं तर पेटी हा शब्द चिंधीसाठी आहे, चिल्लर. ठीक आहे, पेटी छोटे जे दुकानदार आहेत, आणि बाकी जो मिडल क्लास आहे, इव्हन काही लेबर, दुसरा पण क्लास असू शकतो, मिडल क्लास शिक्षक वगैरे असू शकतात, ते कामगारामध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, मग काय? सिंकिंग ऑफ मिडल क्लास इनटू प्रोलेटरिएट. ओके, प्रोलेटरायझेशन असं म्हणतात त्याला. मराठी पण शब्द देतो, लेटरायझेशन. ओके, आता इथे लक्षात घ्या की शब्द काय आहे. ओके, शब्द जो वापरलेला आहे मराठी याच्यामध्ये सर्वहाराकरण आहे. सर्वहारा शब्द ॲक्च्युली जो क्लास आहे, नाहिरे वर्ग, कामगार वर्ग, त्याच्यासाठी वापरला गेलेला आहे. नाहिरे वर्ग, ओके, सर्वहारा आणि बुर्जुआ. ओके, काय काय म्हटलं? आहेरे, नाहिरे, हॅव्स नॉट. पण कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये भांडवलदार, कॅपिटलिस्ट, कामगार, लेबर, आणि आणखीन शब्द काय आहेत बाबा? तर मग त्या बुर्जुआला जो आहे हिंदीमध्ये सध्या बुर्जुआ शब्द वापरतात मग. ओके, आणि इथे जो आहे शब्द लेबर, त्याला शब्द वापरलाय सर्वहाराकरण. सर्वहाराची क्रांती होणार आहे असं म्हणतात ते, सर्वहारा. ठीक आहे, सर्वहाराकरण झालं आता या क्लासचं पण. आता समाजामध्ये कुठले 2 क्लास आहे मेन? मग आहेरे, नाहिरे, भांडवलदार आणि लेबर. सगळं समजलं? हे जे 3 बदल कशामुळे झालेले आहे?
कॅपिटलिझममध्ये झालेलं आहे ॲक्च्युली. कॅपिटलिझम जसा वाढेल तसं हे इंटरनल कॉन्ट्राडिक्शन तुम्हाला दिसून येईल. इंटरनल कॉन्ट्राडिक्शन तुम्हाला दिसून येईल आणि हे जे इंटरनल कॉन्ट्राडिक्शन आहे त्याच्यामुळे क्रांती ही जवळ येईल, लवकर होईल. ठीक आहे, मुद्दा समजला. हे दाखवा तुम्ही पाहिजे तर. आता हे जे मोस्टली माझा हॅरलाम्बोस रेफरन्स आहे त्याच्यामध्ये हे दाखवलं आहे त्यांनी, प्रोलेटरायझेशन. काही लोकांचं म्हणणं आहे काही वर्त पण जातील ॲक्च्युली, त्याला बुर्जुआकरण असं म्हणतात, बुर्जुआयझेशन. इथे पण एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता शोषण वाढलं, ही परिस्थिती आली. काय काय झालं सर? होमोजेनायझेशन झालं. आधी हा डिवायडेड होता, आता एकत्र आला. ओके, पॉपराईज झालं, आता शोषण वाढलं आणि सर्व हा आता नंबर पण वाढला, यांचा नंबर वाढला आहे. शोषण आहे, शोषणामुळे क्रांती झाली पाहिजे, पण आता नंबर वाढलेला आहे, आता जास्त अवेअरनेस आहे, तर क्रांती तर व्हायलाच पाहिजे ना. म्हणून काय म्हणतो ॲक्च्युली आता मार्क्स की आता लोकांना काय असेल, चेतना येईल. काय येईल? कॉन्शियसनेस येईल. चेतना येईल. आणि लक्षात घ्या काय म्हणतो मार्क्स की क्लास काय असतो? क्लास काय असतो? व्हॉट इज क्लास? मार्क्सची डेफिनेशन काय? सोशल ग्रुप विच शेअर सेम रिलेशन विथ फोर्सेस ऑफ प्रोडक्शन. हेच बघितलं ना आपण. उत्पादन संबंधासोबत समान संबंध असलेले लोक म्हणजे क्लास वर्ग होय. असं तर वर्ग आहे ना सर कामगार, पण मार्क्स काय म्हणतो? ते तर आहे मित्रांनो. काय आहे की ते तर आहे, त्या डेफिनेशन तो क्लास आहे, पण त्याला चेतना आहे का, कॉन्शियसनेस आहे, त्याला माहीत आहे का जगाबद्दल, स्वरूपाबद्दल कॅपिटलिस्टच्या? नाही. तो भ्रामक चेतनेमध्ये आहे, रुलिंग क्लास आयडियोलॉजीमुळे. ओके, रुलिंग क्लास आयडियोलॉजीमुळे तो कसा आहे? भ्रामक चेतनेमध्ये आहे. पण जेव्हा शोषण वाढेल तर हे भ्रामक चेतना काय करेल? गळून पडेल आणि काय होईल? त्याला कॉन्शियसनेस येईल. आणि मार्क्स इथे काही शब्द वापरतो. त्यांनी एक शब्द वापरलेला आहे, क्लास इन इटसेल्फ. आणि आता काय असेल तो? क्लास फॉर इटसेल्फ असेल. त्यांनी काय म्हटलं? क्लासची डेफिनेशन केली ना, वर्गाची डेफिनेशन केली. ओके, तर दोन वर्ग निर्माण झाले त्या डेफिनेशननुसार, हॅव्स हॅव्स नॉट, भांडवलदार कामगार. पण त्याच्यात फरक काय आहे दोघांमुळे? दोघांमध्ये फरक काय होता? डेफिनेशननुसार तर ते आले, दोन वर्ग निर्माण झाले. फरक काय आहे? भांडवलदार वर्गाला पूर्ण जाणीव आहे सिस्टमबद्दल, तोच चालवतो ना, कॉन्शियस आहे तो त्या गोष्टीबद्दल, चेतना आहे त्याला, काय आहे रियालिटी काय आहे की आपण लोकांचं एक्सप्लॉयटेशन करतो. पण ज्यांचं करत आहोत त्यांनाच माहीत नाही आहे एक्सप्लॉयटेशन का होत आहे म्हणून. मग त्यांना जेव्हा जाणीव येईल, डेफिनेशननुसार ते काय आहे? क्लास इन इटसेल्फ आहे, स्वतः मध्ये वर्ग आहेत ते. पण जेव्हा त्यांना काय मिळेल मित्रांनो? वर्गीय चेतना येईल, वर्गीय चेतना येईल. ओके, क्लास कॉन्शियसनेस आपण असा शब्द वापरू, क्लास कॉन्शियसनेस. तर आपण त्याला काय म्हणू? क्लास फॉर इटसेल्फ असं म्हणू. काय म्हणू? क्लास फॉर इटसेल्फ असं म्हणू, म्हणजे स्वतःसाठी वर्ग बनेल हा. आता कसं आहे? आता बघा की सगळे जे आहेत कामगार हे इंडस्ट्रीमध्ये काम करायला जातात. ॲक्टिव्ह प्रोडक्शन काय? शेवटी सोशल आहे. आणि पहिलेपासून कॉर्पोरेशन कोणामध्ये आहे? हॅव्स नॉटमध्ये, कामगार वर्गामध्ये कॉर्पोरेशन आहे. सगळे हॅव्स नॉटमध्ये कॉर्पोरेशन असतं फॉर प्रोडक्शन. तर ते सोशल ॲक्टिव्हिटी आहे. तर याच्यामध्ये अजून काय असेल? चेतना वाढेल. शोषण आहे त्याच्याबद्दल चर्चा होईल की आपलं शोषण आहे, तर मग इथे ॲक्च्युली क्लास कॉन्शियसनेसचे चान्सेस वाढत आहे. ॲक्च्युली एकाच ठिकाणी असे 10,000 लेबर काम करत आहे. ओके, तर त्यांचं शोषण होत आहे, नंबर पण वाढत आहे, आता नवीन नवीन लेबर येत आहे. कारण काय झालं होतं? प्रोलेटरायझेशन, ते पॉपराईज झालेले आहे. आणि आता असा डिफरन्स पण नाही राहिला स्किल सेमी स्किलचा. या सगळ्या घटनांचा परिणाम काय होईल की त्यांना आता चेतना येईल, क्लास कॉन्शियसनेस येईल, क्लास कॉन्शियसनेस येईल. आणि आता दोन वर्ग असतील समाजामध्ये. एक वर्ग कुठला असेल? आता एक आहेरे वर्ग असेल आणि दुसरा वर्ग कुठला असेल? नाहीरे वर्ग असेल. ते पण दोन्ही कॉन्शियसनेस, या कॉन्शियस असलेले. याच्या आधी यांनाच फक्त कॉन्शियसनेस होतं, यांना नव्हतं, यांना नव्हतं. आता दोघांना पण कॉन्शियसनेस आहे.
कशाबद्दल? शोषणाबद्दल. मग आता यांची काय व्हायला पाहिजे? फाईट व्हायला पाहिजे ना. ओके, म्हणून मार्क्स म्हणतो की इथे एकदम फाईट नाही, आपण काय म्हणू, काय होणार आहे? पोलरायझेशन होईल. काय होईल? पोलरायझेशन होईल. याला म्हणू आपण ध्रुवीकरण. लक्षात घ्या की पूर्ण क्लास स्ट्रगलवर 20 मार्क, पण तुम्हाला एक सिंपल प्रश्न येऊ शकतो. एक कुठला? 10 मार्कासाठी. डिफरन्शिएट बिटवीन मार्क्सिस्ट कन्सेप्शन ऑफ क्लास इन इटसेल्फ अँड क्लास फॉर इटसेल्फ. यातला फरक समजून सांगा. 10 मार्काचा प्रश्न येईल. काय सांगाल मग त्याच्यामध्ये? स्ट्रक्चर सांगत आहे मी तुम्हाला. पहिले क्लासची डेफिनेशन द्या मार्क्सची. उत्पादन संबंधासोबत समान संबंध ठेवणारे, उत्पादन शक्तींसोबत समान संबंध ठेवणारा सामाजिक गट म्हणजे क्लास होय. ठीक आहे. त्यानुसार हा काय आहे? क्लास इन इटसेल्फ आहे. पण क्लास इन इटसेल्फ काय होतं ॲक्च्युली की याला शोषणाची जेव्हा काय होईल? जाणीव होईल तर काय असेल ॲक्च्युली? तो क्लास फॉर इटसेल्फ बनेल वर्गीय चेतनेमुळे. हा डिफरन्स तुम्हाला पुट करायचा आहे 150 वर्डसाठी. तर ते पुट करता आलं पाहिजे. नोट्समध्ये आहेच आपल्या तसं. ओके, पण लक्षात ठेवा याचा इंडिपेंडेंट आहे. आता पोलरायझेशनवर काय 10 मार्काचा प्रश्न येणार नाही आहे किंवा ऑब्लिटरेशन इन स्किलचा 10 मार्काचा प्रश्न नाही आहे. पण या पूर्ण स्टेपमध्ये काय होईल हे ॲक्च्युली तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, मुद्दा क्लिअर आहे हा एवढा. आता ध्रुवीकरण, कारण 2 आता इक्वली पॉवरफुल लोक आलेले आहेत. मार्क्सच्या लाईनमध्ये म्हणजे त्या इंग्लिश नोट्सनुसार कसं आहे? बॅटल लाईन्स आर क्लिअरली ड्रॉन. म्हणजे युद्धाच्या अशा रेषा अशा, इथे बाबा आता हे युद्ध आहे, तिथे एक लाईन आहे, तिथे कॅपिटलिस्ट आहे, इथे एक लाईन आहे, आणि आता आपल्याला फक्त भिडायचंच आहे. आणि मग काय करतील हे लोक घडवून आणतील क्रांती. आता कुठला टप्पा असेल? क्रांतीचा. या क्रांतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? जितके पण भांडवलदार वर्ग आहे, ओके, भांडवलदारांना आपल्याला फाशी द्यायची आहे. आणि हा कॅपिटलिस्ट सिस्टम काय करायचा आपल्याला? कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायचा आहे. काय करायचा आहे? कम्प्लिटली डिस्ट्रॉय करायचा आहे. मार्क्सने म्हटलं आहे त्याच्या रायटिंगमध्ये, द लास्ट पर्सन, बघा इंटरेस्टिंग, द लास्ट पर्सन वी शॅल हँग इज द वन हू सोल्ड अस द रोप. जे शेवटच्या माणसाला आपण जे फाशी देणार आहोत तो कोण आहे? ज्यांनी आपल्याला रोप विकला होता. तो पण ॲक्च्युली कॅपिटलिस्ट आहे ना. त्याला पण हँग करून टाकू, सगळ्यांना हँग करून टाकू. मार्क्स इथे इन्स्पायर आहे फ्रेंच रिव्होल्यूशन पासून. ठीक आहे, ओके, हे झालं. मग आता सर याच्यानंतर काय होईल? आता सर मीन्स ऑफ प्रोडक्शन कोणाकडे असतील? सर मीन्स ऑफ प्रोडक्शन हे लेबरकडे असेल, सर्वहाराकडे असेल. त्याच्या निगराणीमध्ये प्रोडक्शन होईल आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्या जाईल. आणि स्टेट पण कोणाकडे असेल? त्याच्याकडेच असेल, राज्य. आणि इथे जे टप्पा उद्या असेल त्याला आपण काय म्हणू? सोशलिझम. एम काय याचं? हे सर ओके लक्षात घ्या, याचं एम काय आहे? पहिले स्टेट ओन करणे, इथे सर्वहारा वर्गाची हुकुमशाही असेल. आणि या हुकुमशाहीमध्ये काय होणार? प्रोडक्शन तर होईल ना. ओनर कोण आहे? सगळा सर्वहारा आहे, लेबर आहे ॲक्च्युली, कामगार वर्गाची हुकुमशाही, सर्वहारा वर्गाची हुकुमशाही. स्टेट त्यांच्याकडे असेल आणि ते काय करतील? मीन्स ऑफ प्रोडक्शनला ओन करतील. पण कशासाठी? लोकांसाठी. आणि हळूहळू काय करतील? हा मीन्स ऑफ प्रोडक्शन जो आहे ॲक्च्युली ओके, हा तो समाजामध्ये डिस्ट्रीब्यूट करतील. काय करतील? समाजामध्ये डिस्ट्रीब्यूट करतील. आणि समाजामध्ये जेव्हा मग डिस्ट्रीब्यूट करतील तर आता मीन्स ऑफ प्रोडक्शनचे ओनर कोण असतील? आपण नेक्स्ट पेज घेऊया. ओके, ओनर कोण असतील आता? येस, मीन्स ऑफ प्रोडक्शन इज ओन बाय कम्युनिटी. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? नाही. प्रॉपर्टी कशी ओन आहे? आता कम्युनल आहे. मग याच्यामध्ये खाजगी संपत्ती नसेल. प्रायव्हेट, नो प्रायव्हेट प्रॉपर्टी, संपत्ती नसेल. ओके,
आपण बघितलं होतं राज्याची गरज का भासली, मटेरियलिस्टिक कंडिशनमुळे, खाजगी संपत्ती आहे म्हणून. आता खाजगी संपत्ती ओके नाही म्हटलं, नो प्रायव्हेट प्रॉपर्टी, प्रायव्हेट प्रॉपर्टी. स्तरीकरण का निर्माण झालं होतं, कारण काही लोक प्रायव्हेट प्रॉपर्टी ओन करतात आणि काही करत नाही. पण आता तर खाजगी संपत्तीच नाही आहे ना, म्हणून स्तरीकरण पण नसेल. काय नसेल, स्तरीकरण नसेल. नो क्लास, क्लासलेस असेल, क्लासलेस. राज्य पण काय होतं, हे बुर्जुआ वर्गाच्या संरक्षणासाठी होतं, म्हणून याच्यामध्ये राज्य पण नसतील, राज्यविहीन, स्टेटलेस. इवन मार्क्सने हे पण सांगितलं आहे, रिलिजनची पण काय आवश्यकता आहे तुम्हाला तसं बघितलं तर, धर्मविहीन, धर्मविहीन. इवन एक पॉइंट आहे जो म्हणजे आपला नेक्स्ट टॉपिक आहे याच्यानंतरचा, आपण म्हणजे काय म्हणतो त्याला, इथे परात्मता पण नसेल, इट इज ॲलिनेशन पण नसेल. आणि अशा प्रकारचं सगळं मीन्स ऑफ प्रोडक्शन ओन करणारा एक समाज निर्माण होईल, ज्याच्यामध्ये स्तरीकरण नसेल. स्तरीकरण नसेल म्हणून ॲक्च्युली काय नसेल, शोषण पण नसेल, आणि त्याला प्रोटेक्ट करणाऱ्या व्यवस्था पण नसतील. मग ते राज्य पण असू शकतं, धर्म पण असू शकतो. अशा नवीन प्रकारच्या समाजाला काय म्हणेल मग मी, कम्युनिझम असं म्हणून. ही संकल्पना आहे. उद्या 10 मार्कावर आलं कम्युनिझम एक्सप्लेन करा, हे पॉईंट असले पाहिजे. कीवर्ड्स हेच आहेत, मीन्स ऑफ प्रोडक्शन, सोशलिझम पासून सुरुवात, सोशलिझम बंद झाला, इंट्रोमध्ये संपला, प्रायव्हेट प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन केलं, खाजगी संपत्ती संपली, स्तरीकरण संपलं, शोषण संपलं, राज्यविहीन, धर्मविहीन, परात्मता नसेल. ओके. आणि आता आपण कशासाठी काम करू, ओके, नीडसाठी काम करू. आपल्या तिथे नीडसाठी नव्हतं काम, प्रॉफिटसाठी होता. तर प्रॉफिट मेकिंग नाहीच आहे ना याच्यामध्ये, नो प्रॉफिट. म्हणून त्यांनी शब्द वापरलेला आहे इच अकॉर्डिंग टू नीड, इच अकॉर्डिंग टू ॲबिलिटी, असं लोक काम करतील. आणि त्याचं डिस्कशन सांगतो मी तुम्हाला थोडंसं कम्युनिझमचं. इच अकॉर्डिंग टू नीड, इच अकॉर्डिंग टू ॲबिलिटी. तुमच्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार तुम्हाला इथे काम करायचं आहे. क्षमतेनुसार, गरजेनुसार काम करावं लागेल तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन. म्हणजे मार्क्सचं म्हणणं आहे की याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, सकाळी कदाचित तुम्ही फिशिंगला गेले, दुपारी तुम्ही पोएट्री केली, आणि संध्याकाळी तुम्ही पॉलिटिकल चर्चा करताय. बाबा वाटेल तेव्हा तुम्ही काम करायचं आहे, जे पाहिजे ते करायचं आहे ॲक्च्युली. आणि हे याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो क्रिएटिव्हिटी आहे ते फुल अचीव करू शकता. कारण माणूस कसा होता, क्रिएटिव्ह होता ना. बेसिकली मॅन काय आहे, क्रिएटिव्ह ॲनिमल आहे. ओके. पण क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस होतच नव्हती. जशा मटेरियलिस्टिक कंडिशन होत्या तसं तुम्हाला ॲक्च्युली काम करायला लागायचं. क्रिएटिव्हिटीचे चान्सेस कमी होते. क्रिएटिव्ह तुम्ही काही वर्क जरी केलं तर त्याचं प्रॉफिट कोण घेतं, ओके, येस, कॅपिटलिस्ट घेतात. पण इथे तुम्ही क्रिएटिव्ह म्हणून स्वतःला एक्सप्रेस करू शकता या सिस्टममध्ये. कारण तुम्हाला इथे माहिती आहे का की क्लास स्ट्रगल विचारलं तर ते क्रिएटिव्ह वगैरेचं काही लिहिण्याचे चान्सेस कमी असतात, शब्द कमी पडतात क्लास स्ट्रगलच्या. असं एवढं मोठं डिस्कशन आहे, बघितलं स्टेप्स तुम्ही, ओके, एवढं मोठं डिस्कशन. पण कम्युनिझम विचारलं तर मग तुम्ही इच अकॉर्डिंग टू नीड, इच अकॉर्डिंग टू ॲबिलिटी, गरजे आणि क्षमतेनुसार काम हे लिहू शकता तिथे. ओके. असं कम्युनिझमचं एक डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे. आणि सहसा ह्या अशा ज्या संकल्पना असतात ज्या कधी अस्तित्वात नाही आल्या, ओके, आदर्श समाज काय म्हणतात त्याला, आदर्श समाज, किंवा त्याला शब्द आहे युटोपिया. काय शब्द आहे, युटोपिया असा शब्द आहे. हे युटोपियन आयडियाज आहेत, आदर्श आयडिया आहेत, अस्तित्वात नाही आल्या, फक्त लोकांना मोटिवेट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लोकांना मोटिवेट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अशा स्टेप्स आहेत बाबा वर्ग संघर्षाच्या. 20 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. पण महत्त्वाचं काय असतं, नेहमी कॉन्सेप्ट समजल्यानंतर त्याची नाही, हे तर कीवर्ड सांगितले मी तुम्हाला, त्याची समीक्षा, येस, ॲनालिसिस, टीका, ओके, क्रिटिकल ॲनालिसिस काय बाबा हे सांगा आम्हाला, ओके. तर ते असेल पॉईंट आता आपला नेक्स्ट. आपल्याकडे आहे टाईम आहे.
क्लिअर आहे का पॉईंट? ओके, काही डाऊट नाही? जायचं समीक्षा घ्यायची थोडीशी, बघा आता काय म्हणणं आहे. यस, ॲनालिसिस. असं झालं का? हां, असं जे मार्क्सने सांगितलं ही गोष्ट काही तुम्हाला याच्यात कमतरता वाटते किंवा काही याच्या विरुद्ध झालं का, असं काही आहे का? असंच झालं किंवा असं नाही झालं, हेच तर असतं समीक्षा. त्याचे सकारात्मक नकारात्मक बदल काय आहेत किंवा त्याच्यात कमतरता आहे का, की काय ते युजफुल आहे का, अप्लिकेबल आहे का, यालाच तर आपण समीक्षा म्हणू ना. हो हो, पण ते मोनेटाईज नाही करताय ना क्रिएटिव्हिटी. इथे क्रिएटिव्हिटी मोनेटाईज, पहिली गोष्ट क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस करणं खूप गरजेचं आहे, ते होतच नाही. ठीक आहे, तर ते आता तुम्ही करू शकता, हा एक फायदा आहे त्याचा. हो, ते आता एक क्रिटिसिझम सगळीकडे दिलेलं आहे त्यांनी. हो येस, मोटिवेटिंग नसेल ॲक्च्युली. प्रॉफिट बाबा काय असतं, शेवटी मोटिवेटिंग फॅक्टर असतो असं म्हटलं जातं, पण ते प्रोडक्शनसाठी, एक्सेस प्रोडक्शनसाठी, प्रॉफिटसाठी. क्रिएटिव्हिटी एक माणूस असेल ना कोणतरी, तर तो घेतो का कधी प्रॉफिट? नाही, दुसराच घेतो. कॅपिटलिझमचा हा प्रॉब्लेम आहे. पण असं नाही म्हणजे कॅपिटलिझम पूर्णच कॉन्ट्रडिक्शननीच भरलेला आहे, त्यात फायदा पण होते काही गोष्टीचा, पण ॲक्च्युली कॉन्ट्रडिक्शन जास्त होते, म्हणून ॲक्च्युली हा सिस्टम बदलेल असं मार्क्सला वाटलं होतं. त्यांनी असं भाकीत केलं आपण असं म्हणून. तर याचं आपल्याला बघायचं आहे की आपल्याला याला काही म्हणजे पेपरमध्ये काय लिहायचं आहे बा, काय करायचं, पेपरमध्ये काय काय लिहिता येईल आपल्याला ते बघायचं आहे. वेबर बघा काय म्हणतो. वेबर मार्क्सने काय सांगितलं होतं, पॉईंट आठवत आहे? 8 पॉईंट. ओके, 8 पॉईंट आठवत आहे? हो, आत्ता सांगितलेले? नाही 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 हो, आत्ताचेच क्लास स्ट्रगलच्या स्टेप्स. आपण किती स्टेप्स घेतल्या बघा लिहिल्यास? येस, अजून येस. आता काय झालं होतं, सिंकिंग ऑफ मिडल क्लास इनटू प्रोलेटरिएट, त्याला आपण प्रोलेटरायझेशन म्हटलं होतं. वेबर म्हणतो की असं कुठे होतं बाबा, त्याचं म्हणणं आहे की मिडल क्लास जो आहे ना तो एक्सपांड होत आहे. काय होत आहे, मिडल क्लास एक्सपांड होत आहे आणि बुर्जुआ पण वाढत आहे. म्हणून त्यांनी एक शब्द कॉइन केला ॲक्च्युली, दॅट इज कॉल्ड ॲज इम्बुर्जुआयझेशन. म्हणजे काय होत आहे, समाजामध्ये तुम्हाला बुर्जुआकरण पण दिसत आहे असं वेबर सांगत आहे. आणि इवन मिडल क्लास पण काय होत आहे, हा एक्सपांड होत आहे. नवीन नवीन प्रोफाईल आले ना, म्हणजे आता पहिले फक्त लेबर होता, पण आता इंजिनियर आले, मॅनेजर्स आले, टेक्नोक्रॅट्स आले. ओके, ठीक आहे, डिझायनर्स आले, मार्केटिंग करणारे आले. त्यामुळे मिडल क्लास पण वाढला. काय झालं, मिडल क्लास पण वाढलेला आहे. ॲक्च्युली मार्क्सने सांगितलं त्याच्या उलट होत आहे असं सांगत आहे. नवीन नवीन स्टुडंटसाठी हे समीक्षा खूप कठीण जाते बरं, टीका वगैरे, पण हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, असं झालं आहे बाबा. क्रांती तर झाली नाही पहिली गोष्ट, ठीक आहे, झाली तर त्या ठिकाणी, पण ते पण ॲक्च्युली प्रतिक्रांती होऊन गेली समजून घ्या. अशाच बुर्जुआकरण होत आहे असं तुम्हाला वेबर सांगत आहे. तुम्ही थोडंसं ना, एक मी तुम्हाला सांगतो, आपण करू हे पूर्ण चर्चा, थोडंसं त्याला एक डोळ्या खालून 1 मिनिटात घ्या, म्हणजे आपण त्या पॉईंटला पकडून चर्चा करत आहोत ना.
काय म्हटलं त्यांनी मग? काय होणार होतं? सर्व हाराकरण होणार होतं, प्रोलेटरायझेशन होणार होतं अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स. पण वेबरचं म्हणणं आहे की समाजामध्ये मध्यम वर्ग वाढेल. काय होईल? मध्यम वर्ग वाढेल. का? फक्त लेबरची गरज नसेल आता कॅपिटलिस्ट सिस्टमला, लेबरची गरज नसेल, फॅक्टरी आणि लेबर असं नसेल. आता काही लोक इंजिनियर बनतील, काही मॅनेजर्स बनतील, काही टेक्नोक्रॅट्स बनतील म्हणजे टेक्निकल नॉलेजवाले बनतील. ओके, काही लोक डिझायनर असतील, काही लोक मार्केटिंगमध्ये जातील, अजून पण प्रोफाईल निर्माण होतील ॲक्च्युली. ओके, तर त्याच्यामुळे मध्यम वर्गाचा वाढ होईल बाबा, एम्बुर्जवायझेशन होईल बाबा. ठीक आहे, असं वेबर सांगत आहे. ठीक आहे, वेबर आणखीन काय म्हणतो की जर तुम्ही ॲक्च्युअल एक्झाम्पल घेतले, कुठले? तर दॅट इज तुमच्या आपल्या कम्युनिझम वगैरे सारखे. तर त्यांनी काय म्हटलं होतं की सत्ता, मार्क्सनुसार सत्ता कोणाकडे असते? रिअल सत्ता कोणाकडे असते? भांडवलदार वर्गाकडे असते. पण आणि मग मार्क्सने म्हटलं होतं की समाजवाद येईल. समाजवाद येईल. समाजवादामध्ये सत्ता कोणाकडे असेल आता? समाजवादामध्ये. समाजवाद वेगळा आहे, सोशलिझम वेगळा आहे, कम्युनिझम वेगळा आहे. कम्युनिझममध्ये सत्ता पूर्ण समाजाकडे होणार होती, मीन्स ऑफ प्रोडक्शन. इथे मीन्स ऑफ प्रोडक्शन कोण ओन करतात? समाजवादामध्ये. येस. कोणाकडे होते मीन्स ऑफ प्रोडक्शन? सर्वार. पण त्याच्यामुळे म्हणलं हे पूर्ण लक्षात राहिलं पाहिजे, तेव्हाच ती समीक्षा लक्षात राहते. ओके, तर हा मिड आहे. याच्यात नंतर असे 6 स्टेप आहेत. तर कॅपिटलिझम नंतर सोशलिझम. सोशलिझममध्ये कोण ओन करताय सगळं? लेबर. पहिले लेबरची क्रांती झाली, क्रांतीमध्ये आपण सगळ्या कॅपिटलिस्टला हँग केलं. पण आता प्रोडक्शन होईल कसं? तर मीन्स ऑफ प्रोडक्शन शिवाय होत नाही शकत. पण मीन्स ऑफ प्रोडक्शन आता कोण ओन करेल? सर्व हारा स्वतःकडे घेईल. आणि सर्व हारा स्वतःकडे घेतल्यानंतर अशा प्रकारे ते कार्य करेल की याचं डिस्ट्रीब्युशन हे समाजामध्ये झालं पाहिजे. डिस्ट्रीब्युशन जसं समाजामध्ये झालं, सोशलिझम संपून जाईल आणि हे डिझॉल्व होऊन जाईल. स्टेट विल विदर अवे, क्षय होईल त्याचा आणि संपून जाईल राज्य, गरजच नाही त्याची. मग ते समजा राज्य पण नाही आहे आणि मीन्स ऑफ प्रोडक्शन सगळ्यांनी ओन केले समाजाने, आपण त्याला मग साम्यवाद म्हणू. ठीक आहे, आपण काय बघितलं? त्याने काय म्हटलं होतं की मार्क्सने अशा प्रकारे साम्यवाद अस्तित्वामध्ये येईल. मार्क्सने, वेबर काय म्हणतो की सत्ता कोणाकडे गेली आता समाजवादामध्ये? समजा लेबरकडे गेली. तर खूपदा असं झालेलं आहे ॲक्च्युअलमध्ये की सत्ता जेव्हा कोणाकडे आली? क्रांतिकारक लोकांकडे आली, तर तिथेच राहिली. साम्यवादामध्ये त्याचं कन्व्हर्शन झालंच नाही. सत्ता कोणाकडे राहिली? राजकीय जे आहेत, ओके, लोक, राजकीय सत्ताधारी जे आहेत, ओके, त्यांच्याकडेच आली. कशाच्या नावाखाली? मार्क्सवादाच्या नावाखाली, कम्युनिझमच्या नावाखाली. त्याच्यामुळे ॲक्च्युअल जे सांगत होता मार्क्स असं होणार आहे तसं झालं नाही, त्याच्या उलट झालं. काय झालं? त्याच्या उलट झालेलं आहे. सत्ता जी आहे कम्युनिस्टिक रिव्हॉल्युशनच्या नावाखाली काही पॉलिटिकल इलिटकडे आली. राजकीय अभिजन आपण असं म्हणू. ओके, ॲक्च्युअल एक्झाम्पल असं वेबर सांगत आहे. ठीक आहे, वेबर आणखीन काय सांगतो माहिती आहे का? की वेबरचं म्हणणं आहे की तुम्ही काय सांगितलं होतं कार्ल मार्क्सला, तो म्हणेल ओके की तुम्ही म्हटलं इकॉनॉमिक बेस सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर बरोबर आहे ना? ही थेरी बघितली आहे आपण. बेस कशाला शेप करतो? सुपरस्ट्रक्चरला. आणि सुपरस्ट्रक्चर कशाला मेंटेन करतो? बेसला. हीच थेरी होती. पण वेबरनी काय म्हटलं मार्क्सचं क्रिटिसिझम करताना? त्याचं म्हणणं होतं की सुपरस्ट्रक्चरमधले काही फॅक्टर हे बेसला शेप करू शकतात. काय करू शकतात? शेप करू शकतात. बेस सुपरस्ट्रक्चरला शेप करेल असं गरजेचं नाही आहे. असं गरजेचं नाही आहे. कसं सर? कसं? वेबरचा सिलेबस बघितला तुम्ही? मी तुम्हाला सांगत असतो नेहमी, सिलेबस असा तोंडपाठ असला पाहिजे नेहमी. सिलेबस काय असला पाहिजे? तोंडपाठ असला पाहिजे. तुम्हाला ते बेस सुपरस्ट्रक्चर समजत नाही, सिलेबस समजत नाही, त्याचं इंटरकनेक्शन समजत नाही, म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही भ्रामक चेतनेमध्ये आहे. काय आहे सिलेबसमध्ये पॉईंट बघा. प्रोटेस्टंट इथिक्सचा एक पॉईंट सांगा मला कुठला आहे? कॅपिटलिझम. वेबर काय पुट करतो माहित आहे का? प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम.
म्हणजे प्रोटेस्टंट धर्मामुळे, तो सेक्ट शब्द आहे ॲक्च्युली, ओके, पण धर्म जर शब्द वापरला आपण तिथे, याच्यामुळे भांडवलशाहीचा उदय झालेला आहे असं मानतो तो, असं वेबरने दिलेलं आहे आपल्या अभ्यासामध्ये. म्हणजे धर्मामुळे कशाचा राईज झाला? कॅपिटलिझमचा. मार्क्स काय म्हणतो? आणि धर्म, मार्क्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये कॅपिटलिझम काय आहे? इकॉनॉमिक बेस आहे, मोड ऑफ प्रोडक्शन आहे, ओके, येस. पण धर्मामुळे मोड ऑफ प्रोडक्शन अस्तित्वामध्ये आलं असं सांगितलं वेबरने. मार्क्स म्हणतो कॅपिटलिझममुळे धर्मावर परिणाम होईल मोड ऑफ प्रोडक्शनमुळे, बरोबर आहे ना, हे सांगितलं होतं त्यांनी. सुपरस्ट्रक्चरमुळे बेसवर इम्पॅक्ट, येस, ओके, असं सांगू. मार्क्स काय म्हणत आहे? वेबरचा पॉइंट काय आहे? सिलेबसमध्ये दिलेला आहे, प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम. प्रोटेस्टंट नीतितत्वे आणि भांडवलशाहीचा आत्मा किंवा उदय असं म्हणू शकतो आपण इथे, ठीक आहे, असं म्हटलं आपण. मार्क्स काय म्हणतो की बेस जो आहे, बेस, मार्क्स सांगतो तुम्हाला मी आता, बेस जो आहे, बेस, ओके, हा सुपरस्ट्रक्चरला हे करतो, शेप करतो, ठीक आहे. बेसमध्ये आर्थिक घटक आले. आता समजा आपण इथे मीन्स ऑफ प्रोडक्शन एक एक्झाम्पल म्हणून घेतलं, इथे आपण रिलिजन किंवा धर्म सुपरस्ट्रक्चर म्हणून घेतला, बरोबर, याला शेप करणार, आपण बघितलं होतं पूर्ण आपल्या ॲनालिसिसमध्ये, ठीक आहे. पण वेबर काय म्हणतो, हा जो कॅपिटलिझम आहे, ओके, याचा उदय हा कशामुळे झाला? प्रोटेस्टंट इथिक्समुळे झालेला आहे, हा याला शेप करताय. मार्क्स काय म्हणतो? हा याला शेप करतो. मुद्दा समजत आहे? नाही, ओके, कारण तो मुद्दाच आहे ना पूर्ण आपला, आपण थोडंसं याला घेऊ, ओके, येस. बेस सुपरस्ट्रक्चर थेरी माहीत झाली. इकॉनॉमिक बेसमुळे सुपरस्ट्रक्चर शेप होतो आणि त्याच्यामध्ये आपला पॉईंट जो आहे तो धर्माचा आहे, म्हणजे धर्माला पण शेप केलं, ठीक आहे. काय केलं? धर्माला शेप केलं. आता इथेच ठेवून द्या, ओके. एक्स, आता वाय बघा, वाय काय म्हणतं, म्हणजे वेबर काय म्हणतो त्याच्या थिसिसमध्ये, दॅट इज प्रोटेस्टंट इथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम. त्याचं म्हणणं आहे प्रोटेस्टंट इथिक्समुळे कशाचा उदय झाला? तर भांडवलशाहीचा उदय झाला, ओके. हे समजलं कसा झाला ते वेगळी म्हणजे स्टोरी झाली. आता ते दोन तासाचा टॉपिक पूर्ण आपला, ठीक आहे. तर त्याचं म्हणणं आहे की काही नीतितत्वे होती, जसं बाबा म्हणजे शॉर्टमध्ये जर सांगितलं म्हटलं की टाईम इज मनी, इन्व्हेस्टमेंट करा, कामावर फोकस करा, ओके. या गोष्टीमुळे काय झालं की लोक जास्त हार्डवर्क करायला लागले आणि हार्डवर्कमुळेच काय झालं तर भांडवलशाही उदयास आली, ठीक आहे. तर अशामुळे काय झालं, ओके, हे दोन मुद्दे झाले, पण ओके, पण हे याला कॉन्ट्राडिक्ट करताय, हे याला कॉन्ट्राडिक्ट करताय. म्हणजे मार्क्सचं जे ॲनालिसिस आहे ते कुठेतरी कमी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करताय. मार्क्सचं जे ॲनालिसिस आहे ते कुठेतरी कमी आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न करताय. आणि समीक्षेत आपण काय बघतो की ते अप्लिकेबल आहे की अप्लिकेबल नाही हेच बघतो ना. 3 मुद्दे झाले, फक्त वेबरच 3 मुद्दे सांगत आहे समीक्षेमध्ये. मुद्दा आहे हा. आणि हे थोडंसं काय होतं माहिती आहे का, आता ते इंटर कनेक्शन जे आहे ते जे जेव्हा जास्त समजायला लागतं आपल्याला तेव्हा थोडंसं जास्त विषय समजायला लागतो मग, ठीक आहे, ओके. एवढं अजून जायचं पुढे एवढं नाही, भरपूर आपल्याला लिहावं लागतं, कारण हा 20 मार्काला प्रश्न येतो बरं. क्लास स्ट्रगलचं क्रिटिकल ॲनालिसिस विचारलं कोणी, आपल्याला पॉईंट खूप पाहिजे. आता एक थिंकर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज डेरेनडॉर्फ. डेरेनडॉर्फ, आणि हा जो आहे न्यू मार्क्सिस्ट आहे, ओके. आणि हा काय करतो, मार्क्सवादाचं ॲनालिसिस पोस्ट कॅपिटलिझम मध्ये करतो. कुठलं म्हटलं आपण, आत्ताचा जो समाज आहे, कॅपिटलिझम जेव्हा अस्तित्वामध्ये आला, काय म्हटलं लक्षात घ्या, पोस्ट कॅपिटलिस्ट सोसायटी काय आहे, तर पोस्ट कॅपिटलिस्ट सोसायटी काय आहे हे लक्षामध्ये घ्या सगळ्यात पहिले. काय आहे, ठीक आहे. पोस्ट कॅपिटलिस्ट सोसायटी समजून घेण्यासाठी कॅपिटलिस्ट सोसायटी बघा की इंडस्ट्रीज आल्या, बरोबर आहे, त्याच्यामध्ये लेबर काम करणार एक्सप्लॉयटेटिव्ह सिस्टम असेल, ठीक आहे, त्याला आपण कॅपिटलिस्ट सिस्टम म्हटलं. पण जे स्वरूप कॅपिटलिझमचं 1750 आणि 1850 मध्ये होते आज तेच आहे का? नाही, बदललेलं आहे.
आता मोस्ट ऑफ द गुड्स ऐवजी आता कशा आहेत, आता सर्व्हिस बेस पण आल्या. तर नवीन जो कॅपिटलिझम आहे तो कशावर आहे, सर्व्हिस बेस आहे आणि बेटर लिव्हिंग कंडिशनवर आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतात मग, पोस्ट कॅपिटलिस्ट सोसायटी. पोस्ट कॅपिटलिस्ट सोसायटी. आणि डेरेनडॉर्फ म्हणतो की या पोस्ट कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये मार्क्स जे म्हणतो त्याच्याऐवजी नवीन गोष्टी तुम्हाला दिसून येतील. मार्क्सने जे भाकीत केलं होतं त्याच्या उलट गोष्टी होत आहे. ठीक आहे, कसं कसं मार्क्सने काय सांगितलं होतं, होमोजेनायझेशन होईल. काय होईल, होमोजेनायझेशन होईल. ठीक आहे, आता होमोजेनायझेशन कसं झालं होतं, एकत्रीकरण कसं झालं लोकांचं, कशामुळे झालं होतं, ओके, त्याच्यामुळे कौशल्याची गरज नाही आहे ना, म्हणून लोक हे झाले होते, यस एकत्रित झाले होते. पण डेरेनडॉर्फ म्हणतो की याच्या उलट होत आहे, याच्या उलट होत आहे. जसं पोस्ट कॅपिटलिस्ट सोसायटी आले तर आपल्याला नवीन नवीन प्रोफाईलची गरज भासली. ओके, म्हणून त्यांनी याला काय नाव दिलेलं आहे की जो एकत्र होणार होता, एकत्रीकरण होतं ते झालंच नाही, उलट लेबर वर्गाचं विघटन होत आहे. कामगारांचं काय होत आहे, विघटन होत आहे. कामगार वर्गाचे विघटन. मार्क्सनी काय म्हटलं होतं, एकत्रीकरण होईल, होमोजेनायझेशन होईल. नाही, तसं नाही होणार सर, विघटन होईल. नवीन नवीन प्रोफाईल, नवीन नवीन कौशल्यांची आवश्यकता आहे. नवीन नवीन प्रोफाईल्स, नवीन नवीन कौशल्याची आवश्यकता आहे. नवीन नवीन लोक येतील, तंत्रज्ञ येतील, ओके, डिझायनर येतील, मार्केटिंग करणारे लोक येतील. त्याच्यामुळे उलट कामगार वर्गाचं डिकम्पोजिशन होईल. डिकम्पोजिशन ऑफ लेबर असं म्हणतात त्याला. काय म्हणतात इंग्लिशमध्ये, डिकम्पोजिशन ऑफ द लेबर. ठीक आहे, तर हे अजून एक टीकेमध्ये आलेला आपल्या. आणखीन बघा डेरेनडॉर्फ काय म्हणतो. डेरेनडॉर्फचे 2-3 पॉईंट आहे. एक आणखीन बघितलं तुम्ही की काय म्हटलं होतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाढेल, ॲक्च्युली पॉवर, सत्तेचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. जास्तीत जास्त पैसा कोणाकडे जाईल आता, कॅपिटलिस्टकडे जाईल. पण त्यांनी काय म्हटलं, कॅपिटल ना, म्हणजे कॅपिटलचं होणारं केंद्रीकरण. कॅपिटलचं काय होईल, केंद्रीकरण होईल हे म्हटलं त्यांनी. पण आता काय दिसत आहे तुम्हाला की कॅपिटल जो आहे ना ते थोडं डिस्ट्रीब्यूट होत आहे. कोणामध्ये, शेअर मार्केट सारखी संकल्पना आली, शेअर्स आले. ओके, तर शेअर्स जेव्हा येतात मग इवन फक्त कॅपिटलिस्ट एक ओनर नाही तर बोर्ड ऑफ डिरेक्टर पण राहतील. काही महत्त्वाचे टेक्नोक्रॅट असेल त्याच्याकडे पण कॅपिटल जास्त असतं. ओके, आणि शेअर जे आहेत ते ॲक्च्युली बाहेर काढतात लोकांसाठी. तर ते शेअर म्हणजे ॲक्च्युली ओनरशिप असते शेवटी एक प्रकारची. तर ते ॲक्च्युली कॅपिटल जे आहे आता हे काय होत आहे, म्हणजे लोकांकडे जात आहे. म्हणजे कॅपिटलचं कॉन्सन्ट्रेशन नाही होत आहे, उलट काय होत आहे, डिकम्पोजिशन होत आहे. त्याला डिकम्पोजिशन ऑफ द कॅपिटल असं म्हटलं त्यांनी. म्हणजे भांडवलाचे होणारे विघटन. कॉन्सन्ट्रेशन ऐवजी काय झालं, विकेंद्रीकरण झालं, विघटन झालं. डिकम्पोजिशन ऑफ द लेबर, डिकम्पोजिशन ऑफ द कॅपिटल. शेअर्स, डिबेंचर्स, बोर्ड ऑफ डिरेक्टर याच्यामध्ये आता कॅपिटल असेल सगळ्यांकडे, म्हणून ते विघटन झालं. ओके, अजून तो काय म्हणतो की जे कन्फ्लिक्ट आहे, कन्फ्लिक्ट, ओके, कन्फ्लिक्टची परिणती कशात होणार होती, दॅट इज क्रांतीमध्ये. पण तो म्हणतो की नाही, आता जे क्रांती आहे ती कशी असेल, ती इन्स्टिट्यूशनलायझेशनमध्ये ॲक्च्युली आपण काय करू, कन्फ्लिक्टला कमी करू. इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ कन्फ्लिक्ट होईल. आता कसं बघा, संघर्षाचे संस्थात्मक निवारण. ओके, शोषण होत होतं तर त्याची परिणती कशात होऊ शकते, संघर्षामध्ये होऊ शकते. हे आपण लक्षात घेतलं. त्याचं म्हणणं आहे कॅपिटलिझमने स्वतःलाच मॉडिफाय करून टाकलं. थोडं शोषण कमी झालं. काय झालं, शोषण कमी झालं, तुम्हाला बेटर लिव्हिंग कंडिशन मिळाल्या. ठीक आहे, म्हणून काय झालं, संघर्ष जो आहे तो कसा झाला, आता त्याचं इन्स्टिट्यूशनलच ॲक्च्युली निवारण असेल. ओके, आणि इवन जर तुम्हाला याच्यातून पण प्रॉब्लेम असेल
तर काय असतील, काही लवाद असतील, काही लॉज असतील. ओके, मिडिएशन म्हणतात ॲक्च्युली. ओके, काही लवाद असतील आणि काही ज्युडिशियल म्हणजे ज्युडिशियरी आणि स्टेटतर्फे लॉ पण असतील की तुमचं प्रोटेक्शन केलं जाईल असं म्हणण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे लोकांना वाटलं की आता परिस्थिती बेटर आहे. ओके, म्हणून याला काय म्हणतो आपण, कॉन्फ्लिक्ट आहे पण त्यासाठी क्रांतीची गरज नाही आहे. इन्स्टिट्यूशनल मीन्स असतील त्याचं निवारण करण्यासाठी, इन्स्टिट्यूशनल मीन्स असतील त्याचं निवारण करण्यासाठी, इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ कॉन्फ्लिक्ट. अशा प्रकारे डेरेंडॉर्फ आपले काही मुद्दे मांडत आहेत. हे सोडून पण आपल्याला सिलेबसला आणखीन काही गोष्टी बघायला मिळतील, ते सांगतो मी तुम्हाला. वेबर 3 मुद्दे, ओके, आणि डेरेंडॉर्फचे 3 मुद्दे. आता जर तुम्ही बघितलं आपल्या सिलेबसला आणखीन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज मर्टन. आणि पुढे चालून ॲक्च्युली आपल्याला सत्तेमध्ये आणखीन एक मुद्दा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज पेरेटो. मर्टन काय म्हणतो माहिती आहे का, मर्टन म्हणतो क्रांती होऊ शकते, हे तर आपल्याला तेव्हाच जास्त समजेल. पण मर्टनचं काय म्हणणं आहे, क्रांती तर होऊ शकते. काय होऊ शकते, क्रांती होऊ शकते, पण ॲक्च्युली लोअर क्लास क्रांती करणार नाही. अप्पर क्लास जे आहेत, ओके, तेच क्रांती करतील पुढे चालून. पूर्ण थेअरी आहे त्याची, स्ट्रक्चरल स्ट्रेंथ थेअरी आहे, आपल्या सिलेबसचा भाग आहे. अप्पर क्लास करेल, लोअर क्लास करणार नाही, कामगार वर्ग करणार नाही असं तो सांगतो. आणि तो त्याचं जे ॲनालिसिस आहे मोस्टली मर्टनचं, इट इज मोस्टली अप्लिकेबल टू, येस, वाईडली अप्लिकेबल टू अमेरिका. ओके, येस, मर्टन. पुढे चालून पॅरेटो पण येईल, आपल्या सिलेबसचा भाग आहे. पॅरेटो काय म्हणतो की असं एक वर्ग जाऊन, ओके, दुसरा म्हणजे ॲक्च्युली मग ते लेबर क्लासची रिव्हॉल्युशन आणि मग ॲक्च्युली समाज, असं काहीच होणार नाही. त्याचं म्हणणं आहे नेहमी काय होत असतं, सर्क्युलेशन ऑफ इलिट होत असतं. काय होतं, सर्क्युलेशन ऑफ इलिट होतं. क्रांती जरी झाली तर क्रांती जाऊन म्हणजे क्रांतीमुळे एक शोषक वर्ग जाईल तर दुसरा शोषक वर्ग येईल, पण असं बाकी गोष्टी कधीच चेंज होत नाही. समाज तसाच राहतो, लोक तसेच राहतात, फक्त इलिट जे रूलर आहेत ते बदलत राहतात. त्याला सर्क्युलेशन ऑफ इलिट पॅरेटोनी नाव दिलेलं आहे. त्याची थेअरी आहे पूर्ण आपल्या अभ्यासाला, ते पुट करावं लागेल तुम्हाला एक. आणि जेव्हा लक्षात घ्या 20 मार्कर प्रश्न आहे, थोडंसं तुम्ही वर्ग संघर्षाबद्दल बोलले तर हे ज्या सगळ्या समीक्षा आहे ते थोडेसे 2-2 लाईनमध्ये येतात फक्त, तेवढं तरी लिहिता आलं पाहिजे आपल्याला. ओके, आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या. हिस्ट्री काय होतं, हिस्ट्री म्हणजे काय मार्क्ससाठी, बरोबर आहे ना. आणि म्हणजे वर्ग आहे तर हिस्ट्री आहे, उत्पादन आहे तर हिस्ट्री आहे. ठीक आहे, उत्पादनापासून हिस्ट्री सुरू झाली होती. म्हणून कम्युनिझममध्ये आता बघा हे सगळ्याच गोष्टी संपलेल्या आहे. एक्सप्लॉयटेशन संपलं, क्लास संपले. हिस्ट्री काय, नथिंग बट द क्लास स्ट्रगल आहे ना. क्लास नाही तर क्लास स्ट्रगल पण नाही. म्हणून यांनी कम्युनिझमला मार्क्सने काय म्हटलं माहिती आहे का, आणखीन एंड ऑफ हिस्ट्री पण म्हटलं आहे. काय म्हटलं आहे, एंड ऑफ हिस्ट्री ही म्हटलेलं आहे. कम्युनिझम काय असेल, एंड ऑफ हिस्ट्री असेल. ठीक आहे, ओके. पण झालं का असं काही आतापर्यंत कम्युनिझम नाही. बरं, भलेही म्हणजे जगामध्ये एक ठिकाणी क्रांती झाली, कुठे, लास्ट पॉईंट आहे, ओके, यस, एका ठिकाणी, दॅट इज रशियामध्ये मोठी क्रांती झाली, आपण मान्य करू. पण शेवटी रशियाचाच पाडाव झाला. काय झालं, रशियाची जे ॲक्च्युली साम्यवादी गव्हर्नमेंट होती त्याचाच पाडाव झाला ना. म्हणून ॲक्च्युली त्याला बघून एक अमेरिकन थिंकरनी काय म्हटलं माहिती आहे का, तो आहे फ्रान्सिस फुकुयामा. पाडाव कोणाचा व्हायला पाहिजे होता अकॉर्डिंग टू मार्क्स, भांडवलदार वर्गाचा. पण इथे पाडाव कोणाचा झाला, रशियामध्ये जे सर्वहारांचं राज्य होतं त्याचाच पाडाव झाला. तर एंड ऑफ हिस्ट्री झालीच नाही ना. पण फ्रान्सिस फुकुयामाने काय म्हटलं, याला एंड ऑफ हिस्ट्री म्हटलं. आता म्हटलं की आता कम्युनिझम जो आहे, लक्षात घ्या की तो कालखंड कुठला होता, 1990-89, बरोबर आहे. तो अमेरिके आणि रशियामधला कुठला काळ होता, दॅट इज कॉल्ड ॲज कोल्ड वॉर. कोल्ड वॉरमध्ये कॅपिटलिझम वर्सेस कम्युनिझम असं चालू होतं. रशिया कम्युनिझमचा लीडर होता, कॅपिटलिझमचा लीडर अमेरिका होता. पण शेवटी काय झालं, रशियाचा पाडाव झाला. म्हणजे कोणाचा विजय झाला शेवटी, कॅपिटलिस्टचा. आणि आता मग फ्रान्सिस फुकुयामाने म्हटलं की जे सांगितलं मार्क्सने ते खरं नाही ठरलं. पण एंड ऑफ हिस्ट्री असेल, पण कुठल्या बाजूनी, भांडवलदार वर्गाच्या बाजूनी. आता जगाला कोण डॉमिनेट करेल, भांडवलदार वर्ग डॉमिनेट करेल. लिबरल डेमोक्रेसीज डॉमिनेट करतील. आणि मी त्याला काय म्हणतो, आता कॉन्फ्लिक्ट संपलं जगामध्ये, भांडवलदार कम्युनिझम, आता भांडवलदारच जिंकतील. त्याला मी एंड ऑफ हिस्ट्री म्हणतो असं फ्रान्सिस फुकुयामाने सांगितलं. एंड ऑफ हिस्ट्री 2 लोकांनी सांगितलं आहे. पहिले कोणी सांगितलं होतं, आपल्यासाठी मार्क्स, ओके, वर्ग संघर्ष संपेल म्हणून. पण यांनी म्हटलं की आता
जे आहे सर्वहारा राज्य तेच संपलेलं आहे. नाही, याच्या आधी पण एंड ऑफ हिस्ट्री होतं, ते हेगेलने दिलं होतं पण. ओके, पण आपल्यासाठी एवढा टॉपिक आहे. आणि एवढं नाही, अजून पण पॉईंट येतीलच. सांगायचं म्हटलं तर काही एक्झाम्पल, इंडियाचे जर एक्झाम्पल म्हटलं, इंडियामध्ये म्हणजे मार्क्सने काय म्हटलं होतं की राज्य काय असतं, हे आपल्या भांडवलदार वर्गाचे कार्यकारी मंडळ आहे. पण इंडियामध्ये काही स्टेप्स अशा घेतल्या गेल्या इंडिया इंडिपेंडेंट झाल्यानंतर, आता नाही, तर त्यांनी मीन्स ऑफ प्रोडक्शनचं डिस्ट्रीब्युशन केलं आहे की नाही. सहसा त्याला आपण काय म्हणतो, येस, जमीन सुधारणा कायदे, लँड रिफॉर्म्स. तर ते मार्क्सच्या ॲनालिसिसच्या विरुद्ध आहे तसं बघितलं तर. त्याला मार्क्सिस्ट ॲनालिसिस करता येतं अजून पण असं तुम्हाला समीक्षा तुम्हाला देता येतं. 10 पॉईंट मी तुम्हाला सांगितले, 10 पॉईंट मी तुम्हाला सांगितले. पेपरमध्ये याच्यावरती असं काही लिहिण्याची गरज नाही. उद्या 11वे पॉईंट पण येऊ शकतो, आपल्या पण शिकवण्यात येऊ शकतो. असा वर्ग संघर्षाचा मुद्दा आहे. काय वर्ग संघर्ष असू शकतो, वर्ग म्हणजे काय बघितला आपण, तो कसा कल्चरल पण असेल हे पण बघितलं, कोड बघितला 1 मार्क्सचा, त्याच्यातून हे सगळे ॲनालिसिस होतं. हिस्ट्री इज नथिंग बट द क्लास स्ट्रगल, हिस्ट्री ऑफ हिदर द सोसायटी इज नथिंग बट द क्लास स्ट्रगल, हिस्ट्री ऑफ क्लास स्ट्रगल हे बघितलं आपण. नंतर आपण त्याचे टप्पे बघितले आणि सगळंच बघा की जेव्हा वर्ग निर्मिती झाली, वर्ग संघर्ष सुरू झाला प्राचीन काळापासूनच, मोड ऑफ प्रोडक्शनपासून. हे सक्सेसिव्ह वर्ग संघर्षामुळे सक्सेसिव्ह मोड ऑफ प्रोडक्शन आले, इतिहासाची निर्मिती झाली. पण भांडवलशाही नंतर कसा वर्ग संघर्ष असेल त्याचे टप्पे आपण बघितलेले आहे. त्यातला एक टप्पा अजून आहे जो आपण सांगितला नाही, स्टेप सांगितली नाही, ते आपल्या विशेष चर्चेचा भाग असेल, दॅट इज कॉल्ड ॲज ॲलिनेशन, परात्मतावाद, जो आपला उद्याचा टॉपिक असेल ॲक्च्युली. आणि त्याची पण आपल्याला परात्मवाद कसा निर्माण होतो, काय कारण आहे, कॉज का आहे, जे ॲस्पेक्ट्स काय आहे, आणि त्याच्यानंतर त्याची समीक्षा घ्यायची आपल्याला. ओके, दॅट वॉज ओव्हरऑल टॉपिक. थँक्स.